आता AI फक्त फोनमध्येच आहे हो. आणि कम्प्युटरमध्ये, हो. पण इव्हेंच्युअली घड्याळात, चष्म्यांमध्ये आणि वेगळे अजून नवीन गोष्टी आणतील. ते सगळ्याच गोष्टींमध्ये AI येणारच. AI म्हणजे हजारो पुस्तकं, नवीन इंडस्ट्रीज येत आहेत आता जगामध्ये. ह्युमनॉइड इंडस्ट्री एक येते, स्पेसमध्ये पॉवर क्रिएशन, हो. सोलर एनर्जी डायरेक्ट सूर्याच्या बाहेर सोलर पॅनल्सवरून 24/7 घ्यायची. नमस्कार, मी प्रसन्न आणि मनमौजी जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत मानस दादा, जे AI लीलाचे संस्थापक आहेत आणि AI लीला म्हणजे काय, तर त्याविषयी आपण बोलणार आहोत. तसंच आत्ता सध्या AIची खूप क्रांती आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये AI एकदम वास्ट पद्धतीने डेव्हलप होतं आहे आणि AIचा यूज कसा करायचा, डेली लाईफमध्ये आपण यूज काय होऊ शकतो त्याच्यानंतर एजंटिक AI काय असतं, जनरेटिव्ह AI काय असतं, तसंच मग जे आता सध्या डीप फेक बनवून व्हिडिओज बनवले जात आहेत, तर त्याचा काय इफेक्ट होतो सामान्य माणसावर, किंवा मग ज्याचा फेक व्हिडिओ बनवला जातो, आणि त्याच्यानंतर मग आत्ता फ्युचर ट्रेंड्स किंवा मग प्रेझेंट ट्रेंड्स काय आहेत याबद्दल आपण थोडंसं माहिती घेणार आहोत. तर नमस्कार दादा. हॅलो. आता सध्या म्हणजे AIचा ट्रेंड जोरात आहे आणि आता मी मध्येच तन्मय दादाशी बोलत होतो आणि त्याने तुमच्याकडनं 2 दिवसाचा कोर्स केला होता AI रिलेटेड. तर मग मला सांगा की म्हणजे ते AI लीला काय आहे एक्झॅक्टली, आणि तो कोर्स म्हणजे कशा संदर्भात होता? ओके. सो तन्मयने AIचा 2 दिवसांचा वर्कशॉप केलं होतं. आणि इट्स अन इंटेन्सिव्ह वर्कशॉप की ज्याच्यामध्ये आपण साधारण 10 टूल्स घेतो आणि जो एकदमच बेसिक किंवा इनिशियल लेवलला यूज करतो त्याला चांगल्या पद्धतीने AI डेली लाईफसाठी कसं वापरता येईल याच्याशी रिलेटेड पूर्ण 8 तासांचं हँड्स ऑन वर्कशॉप आहे ते, असं त्याने केलं होतं. आणि हा विषय मोठा आहे. ॲक्च्युली एक जनरल मिसकन्सेप्शन आहे की मला ChatGPT येतं म्हणजे मला AI येतं, पण इट्स अ व्हेरी वास्ट फील्ड आणि ते आता पुढच्या प्रश्नांमधून आपलं क्लिअर होईलच. आणि म्हणून मग हा एक असा इंटेन्सिव्ह 8 तासांचा पूर्ण प्रोग्राम आम्ही तयार केला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे इफेक्टिव्ह प्रॉम्प्ट्स कसे लिहायचे, चित्र कसे बनवायचे, गाणे कसे बनवायचे, व्हिडिओज किंवा गोष्टी ऑटोमेट कशा करायच्या, अशा वेगळ्या गोष्टी कव्हर होतात. अच्छा. तर येस. मग ते म्हणजे त्याचे टूल्स कोणते कोणते आपण यूज करू शकतो त्या म्हणजे याच्यामध्ये कोर्सेसमध्ये, जे 8 तुम्ही टूल्स सांगितलेले? सो तर ते 4 थोडक्यात मेन LLM आहेत. हो. ChatGPT, जेमिनी, ग्रॉक आणि क्लॉड, हे 4 लेजेंडरी LLMs आहेत. हो. मग इमेज जनरेशनसाठी इडिओग्राम आणि लिओनार्डो हे 2 खूप चांगले डेडिकेटेड फॉर इमेजेस असे टूल्स आहेत. आवाज कन्वर्ट करायला 11 लॅब्स, आणि त्यानंतर गाणं तयार करायला सुनो, आणि PPT वगैरे बनवायला गॅमा, असे 10 टूल्स ब्रॉड रेंज कव्हर करते. तर आम्ही हा वर्कशॉप कॉलेजच्या टीचर्ससाठी, वेगळ्या स्टुडंट्ससाठी, प्रोफेशनल्ससाठी वगैरे असा हा आतापर्यंत डिलिव्हर केलेला आहे. बरोबर. तर मग आता याच्यात मग तुम्ही जनरेटिव्ह AI किंवा एजंटिक AI, तर त्याबद्दल पण तुम्ही माहिती देता? मोस्टली जनरेटिव्ह AI. अच्छा, जनरेटिव्ह AI. राईट. आणि जसे स्टुडंट्स कम्प्लीट करतात गोष्टी तशा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मेंटेन होतात. सो त्यांना प्रत्येक टूल वापरून त्यांचे प्रॉम्प्ट्स एका ठिकाणी अपलोड करायला लागतात आमच्या साईटवर AI लीलावर, आणि मग तिथून त्यांचा एक पोर्टफोलिओ तयार होतो. सो इव्हेंच्युअली जर ते उद्या जॉब्सला अप्लाय करत असतील आणि कंपनीने त्यांना विचारलं की तुम्हाला AI येतंय का, तर तुम्ही एकाच ठिकाणी त्यांना दाखवू शकतात की सर तुम्ही या AILeela.com/मानस या ठिकाणी जा आणि माझे सगळे AIचे तुम्हाला कामं तिथे दिसतील. आणि इनफॅक्ट प्रायमरीली AI लीलाचा मोठो म्हणजे कोर्स किंवा वर्कशॉप हा एक पार्ट झाला, बट प्रायमरीली इट इज अ सोशल नेटवर्क. सो इट्स अ सोशल नेटवर्क फॉर AI लर्निंग आणि AI शोकेस. दिवसेंदिवस जसं फील्ड मोठं होतं आहे तसं पूर्वी असं होतं की ओके इंग्लिश तुम्हाला येतं आहे का, आणि इंग्लिश असेल तर अपॉर्च्युनिटीज अनलॉक व्हायच्या, बरोबर. आता असं आहे की AI येतं आहे का, आणि AI येत असेल तर अपॉर्च्युनिटीज अनलॉक होतील, त्या बाहेरच्या पण आणि स्वतःसाठी सुद्धा. तर सगळेच जण आपण वापरतो ChatGPT, जेमिनी, ऑलमोस्ट मला वाटतं सगळेच व्ह्युअर्स जे आहे आपले काही ना काही केव्हा ना केव्हा वापरलं असेल. पण मग हाऊ डू वी शोकेस की मी काय वापरलंय, मी कोणत्या डेप्थमध्ये वापरलंय, हे समोरच्याला कसं कळेल. आणि मग त्याच्यासाठी आम्ही हे कम्प्लीट सोशल नेटवर्क बनवलंय. सो यू कॅन थिंक ऑफ इट लाईक इंस्टाग्राम बट फॉर AI लर्निंग. तर तुम्ही जे ChatGPT किंवा क्लॉड किंवा व्हिडिओज बनवले असतील इन व्हिडिओवरून, ते व्हिडिओज वगैरे तुम्ही सगळे किंवा फोटो त्या चॅटचे तुम्ही स्क्रीनशॉट्स अपलोड करतात आपल्या साईटवर, चॅटही शेअर करतात, आणि त्यावरून तुमचा एक पोर्टफोलिओ मेंटेन होतो.
आणि मग त्या पोर्टफोलिओवरून कधी पण कंपनी बघू शकते की तुम्ही कधीपासून वापरतायत, किती डेप्थमध्ये वापरतायत, किती वेगळ्या गोष्टी वापरतायत. आणि देन इट्स अ टिपिकल सोशल मीडिया. सो मी तुला फॉलो करू शकतो आणि मग मला हेही कळतं की अरे प्रसन्न कसं वापरतोय त्याच्या ब्लॉगिंगच्या फील्डमध्ये. आणि मग आय कॅन गेट सम टिप्स, आय कॅन गिव्ह सम कमेंट्स वगैरे वगैरे. सो इट्स लाईक दॅट. म्हणजे एआयचं सोशल मीडिया असं म्हटलं तरी चालेल. फॉर लर्निंग पर्पजेस प्रायमरीली. येस. आणि लर्निंग पर्पज असेल तर मग म्हणजे बऱ्याच लोकांना शिकायला पण त्याच्यातून भरपूर मिळेल. आणि असं आहे की आता हे जग म्हणजे एआय शिकण्यासाठीच खूप हे म्हणजे वेगवेगळे टूल्स बरेचसे येत आहेत आणि ते आपण त्याच्यातून कसं आत्मसात करतो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही एक शिकताय, दुसरं व्यक्ती पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकताय, तर मग जर ते काय काय त्यांनी प्रोजेक्ट्स केले जर ते समजत गेलं तर मग ते म्हणजे आपल्याला ऍप्लिकेबल करण्यासाठी मदत होईल. तर मग तुम्ही आता एक मेन्शन केलं की जनरेटिव्ह एआय मध्ये करतात. मग ते एक्झॅक्टली जनरेटिव्ह एआय काय असतं? ओके, सो आपण एआय आधीपासूनच वापरत होतो. आणि जेव्हा इंस्टाग्रामवर मी रील्स बघतोय तर पुढची रील कोणती दाखवायची याच्यामध्ये पण एआयच यूज होत होता. गुगल मॅप्स मध्ये जेव्हा आपण एका लोकेशनवरून दुसरीकडे किती वेळ लागेल बघतो, तो टायमिंग जो एस्टिमेट होतो त्याच्यात ते पण एआयच आहे. सो एआय आपण आधीपासून एका पद्धतीने वापरत आलेलो आहे, किंवा असं म्हणू शकतो की आपल्यावर वापरला जात होता. कंपन्यांनी एआय त्यांच्या याच्यात टाकला सिस्टम मध्ये आणि रेकमेंडेशन इंजिन वरून मग कळेल की असे माणूस जर अरिजित सिंगचं गाणं आता बघतोय तर पुढचं गाणं माझ्या रील मध्ये मोस्टली हिंदी सॉंगच येईल, रोमॅन्टिक सॉंग येईल किंवा एखाद्या चांगल्या मूड मधलं सॉंग येईल वगैरे. हे त्यांना रेकमेंड करण्यासाठी त्यांनी एआय वापरलेला. जनरेटिव्ह एआय म्हणजे असा एआय की जो काहीतरी जनरेट करू शकतो, काहीतरी तयार करू शकतो. आणि काय काय तयार करू शकतो तर शब्द आहेत जे आपण ChatGPT वापरतो, आपण शब्द तयार करतोय. मी शब्द देतो, मला शब्दांमध्ये उत्तर येतं. मग भले ते शब्द कधी असे असतील की लेट्स से मार्केटिंग प्लॅन विचारला तर मार्केटिंग प्लॅन रिलेटेड शब्द येतील. तुम्ही जर कोड दिला तर कोडचे शब्द येतील, पायथन दिला तर पायथनचे शब्द येतील, नोड म्हटलं तर नोड जेएसचे शब्द येतील. सो टेक्स्ट एक झाला, कविता, लेख सगळेच झाले त्यामुळे. मग दुसरं आलं इमेजेस, चित्र तुम्ही जनरेट करू शकतात. मग तिसरं झालं आवाज, वेगळ्या लोकांमध्ये आवाज करू शकतात, तुमचे स्वतःचे आवाज तुम्ही तयार करू शकतात क्लोन करून. मग आता तुम्ही चित्र आणि आवाजाला कंबाईन करा, तुम्हाला मिळतो व्हिडिओ. सो हे सगळे वेगवेगळ्यांना आपण मोडॅलिटीज म्हणतो की हे टेक्स्ट म्हणजे मोडॅलिटी झाली, आवाज म्हणजे मोडॅलिटी झाली. सो या 4 प्रायमरी गोष्टी आहेत की जे आता जनरेटिव्ह एआय जनरेट करू शकतं, किंवा असा एआय जो हे 4ही जनरेट करू शकतो ते सगळे जनरेटिव्ह एआय मध्ये मोडले जातात. आणि मग आता नवीन अजून वेगळ्या गोष्टी येत आहेत की 3D मॉडेल. 3D इज एन एक्सपेन्सिव्ह वर्क. म्हणजे 3D गेम्स आम्ही बनवायचो, वी नो की तुम्हाला 3D एखादी फिल्म किंवा 3D गेम बनवायचा असेल तर तुम्हाला मॉडेलर पण लागायचा, मग रिगिंग लागायचं. रिगिंग म्हणजे बोन्स टाकणे, किंवा टेक्स्चर लागणार तुम्हाला, टेक्स्चर म्हणजे कपडे, आणि मग ॲनिमेशन की त्याला कसं तुम्ही मुवमेंट देताय. सो आता तुम्ही एआय वरून 3D मॉडेलही बनवू शकतात. आणि इनफॅक्ट मागच्या वर्षी जे नोबेल प्राइज मिळालं केमिस्ट्रीमध्ये ते डेमिस हसाबी म्हणून सायंटिस्टला मिळालं. ही द फाउंडर ऑफ गुगल डीप माइंड. त्याचं स्टार्टअप होतं 2014. गुगल अक्वायर्ड दॅट स्टार्टअप. आणि आता कम्प्लीट जेमिनी हा माणूस आणि याची पूर्ण टीम लीड करते जेमिनी. He got Nobel Prize in chemistry, being a computer science and neuroscience as his master's discipline. कारण त्याने असा एआय बनवला जो 3D प्रोटीन स्ट्रक्चर्स तयार करेल. आणि जेव्हा कंपन्यांना व्हॅक्सिन्स किंवा नवीन औषध तयार करायचं असतं त्यांना वेगळे प्रोटीन्स तयार करायला लागतात, त्याला प्रोटीन फोल्डिंग म्हणतो. इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. त्याच्यामध्ये वर्षानुवर्षांचा रिसर्च जातो सायंटिस्टचा, जस्ट टू सी की कोणते प्रोटीन्स तयार करता येऊ शकतात, आणि नंतर टेस्टिंग होईल. म्हणजे आधी शॉर्टलिस्ट करायचे, मग टेस्टिंग करायची. तर ही कम्प्लीट प्रोसेस जी आधी मॅन्युअली वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून करायचे ते आता कम्प्युटरवरून झालेत, आणि तो कम्प्लीट 3D एक स्ट्रक्चर तयार करतो. सो आपण असं म्हणू शकतो की एआय तुम्हाला प्रोटीन्स पण तयार करायला, प्रोटीन स्ट्रक्चर्स तयार करायला मदत करतोय. सो दॅट इज ऑल्सो जनरेटिव्ह एआय. तर दॅट इज एनी एआय दॅट जनरेट्स एनिथिंग इज जनरेटिव्ह एआय. बरोबर. आणि एजंटिक एआय बद्दल तुम्ही सांगितलं, मग एजंटिक एआय काय असतं? सो एजंटिक हा शब्द एजन्सीवरून आलाय. आणि एजन्सी म्हणजे एखादी गोष्ट करायचं फ्रीडम आणि ते करू शकणं, ॲबिलिटी टू डू समथिंग. जनरेटिव्ह एआय तुम्हाला जनरेट करून देईल, पण एजंटिक एआय गोष्ट तुमच्यासाठी करून देईल. सो फॉर एक्झाम्पल मी म्हटलं चांगला ईमेल लिहून दे, तर ChatGPT वरून मला तो ईमेल मिळेल. पण तो पाठवला नाही जाणार. एजंटिक एआय
तो ईमेल घेईल आणि तो पाठवेल. सो जर मी एजंटिक एआयला सांगितलं की मला 50 लिंक्डइनवर कंपन्या शोधून दे, HR शोधून दे आणि मी माझ्या CV प्रमाणे त्याला मेसेज मला पाठवायचा आहे आणि त्याला पाठवून दे, तर एजंटिक एआय ऍक्च्युली 50 जणांना शोधेल, तुमच्या रेझ्युमे प्रमाणे तो वेगवेगळा एक कव्हर लेटर लिहेल आणि त्या 50 जणांना लिंक्डइनवर मेसेज पाठवून देईल अप्लिकेशन्सचा. सो हे जर करत असेल एखादा एआय तर तो एजंटिक एआय. म्हणजे त्याने एजन्सी घेतली, तुमच्या वतीने त्याने कृती केली. आणि इथे एक गोष्ट महत्वाची आहे की जनरेटिव्ह आणि एजंटिक एआयने धुमाकूळ का घातलाय मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने. आणि आपण जर बघितलं आपलं प्रोफेशनल लाईफ माणसाचं, तर आपण जेव्हा जॉबला जातो तेव्हा आपल्याला जे काही सॅलरी किंवा आपलं आउटपुट आहे ते आपण काय आपलं जे रेन्युमरेशन आहे ते आपल्या आउटपुटवर डिपेंड आहे की तुम्ही जे काम करतात त्याच्यावर तुमचं मानधन आणि प्रमोशन आणि सगळंच ठरतं. म्हणजे तुम्ही जनरेट करतात. जेव्हा तुम्ही लेट्स से तू जर मार्केटिंग कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून झाला तर तुझ्या स्ट्रॅटेजीजवर तुझं मूल्यमापन केलं जाणार. कोडर असेल तर तो कोड कसा लिहितोय त्याच्यावर केलं जाणार. सो जर एआय पण जनरेट करतोय आणि तुम्ही पण जनरेट करताय तर नॅचरली आपल्या कामाचा मोठा हिस्सा आता एआयला देता येऊ शकतोय, कारण तो तयार करतोय गोष्टी जे आधी तुम्हाला तयार करणं अपेक्षित होतं कंपनीकडून. आणि मग काही गोष्टी अशा राहतात की जिथे तुम्हाला त्या गोष्टींवर ऍक्शनही घ्यावी लागते. तर आता विथ एजंटिक एआय तुम्ही एआय कडून जनरेट तर करून घेतातच आहे, पण एआय कडून कृतीमध्ये पण आणतायत. आधी असं होतं की तुम्ही लोक असायचे जे स्वतः कोल्ड ईमेल पाठवतील, स्वतः रोज फोन कॉल्स करतील वगैरे आणि मग दिवसाला जर 100 कॉल्स केले तर एवढे XYZ पैसे मिळतील. आता 100 कॉल्स तुम्ही एआयलाच द्याल, एजंटिक एआयला, आणि तोच कॉल करेल. आणि सो तात्पर्य असं की जनरेटिव्ह एआय आणि एजंटिक एआय ह्या दोन्ही गोष्टी माणसाचं जे आपलं वर्कचा पूर्ण जो डोमेन आहे त्यालाच डायरेक्टली रिलेव्हंट आणि तिथेच डायरेक्टली तो पार्टिसिपेट करतोय. आणि म्हणून त्याचं म्हणजे तो एकदमच मोठा लेवलला एक्सपांड पण झाला आणि मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन्सही होत आहेत जॉब्स किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये, ते याच्यामुळे दिसत आहेत. अच्छा, हां, ओके. पण मग आता एजंटिक एआयचं तुम्ही जे सांगितलं ना, तर मग आता आपण जेव्हा ते यूज करतो, एजंटिक एआय यूज करायचे, तर मग ते आता फ्रीमध्ये आपण करू शकतो की त्याला काही पेड सबस्क्रिप्शन आपल्याला घ्यावे लागतं? बेसिक लेवलला आहे फ्री गोष्टी, म्हणजे N10 म्हणून एक इंजिन आहे, ओपन क्लॉ आहे, तर काही गोष्टी फ्री आहेत आणि हाय लेवलला जायला पेड सोल्युशन्स आहेत ते. आणि जसं फील्ड मॅच्युअर होईल तसं त्याची कॉस्ट कमी कमी होत जाईल. बरेच सारे एआय मध्ये फ्री मॉडेल्स सुद्धा आहेत, तर ते फ्री मॉडेल्स वरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट करता येतात. पण लर्निंग कर्व मोठा आहे आणि कॉस्ट पण जर आपण बघितली, म्हणजे आम्ही स्वतः वी परचेस अ लॉट ऑफ टूल्स आणि आय कॅन सी की ऍक्च्युअल मध्ये एम्प्लॉईजला हायर करून जेवढी अमाऊंट लागते त्याच्या खूप फ्रॅक्शन अमाऊंट मध्ये पेड टूल्सने पण तुमचं काम होतं. सो इव्हेंच्युअली वन ट्रेंड आय सी इज लॉट ऑफ पीपल, जसं आता आपण घरासाठी बजेट ठेवतो की माझं इलेक्ट्रिसिटीसाठी मी 1,000 ते 2,000 रुपये ठेवणार आहे, फोनसाठी घरातल्या 3-4 जणांचं म्हटलं तर 1,500 रुपये माझा बजेट तिकडे जातं, मग मेंटेनन्सचा जातो आपले 300-500 रुपये. तसा एआयची एक कॉस्ट प्रत्येकच व्यक्तीची सेपरेट असेल की मला महिन्याला 1,000 रुपये खर्च करायचे आहेत एआयवर, पण त्याला त्या 1,000 रुपयांमध्ये चांगली व्हॅल्यू मिळणार आहे. आणि हळूहळू जसं स्केलेबल गोष्टी होतील तशी ती कॉस्ट कमी कमी होईल. बट एव्हरीबडी विल हॅव देअर ओन एआय बजेट. विदाउट दॅट यू कॅनॉट कॉन्कर किंवा यू कॅनॉट मेक द बेस्ट यूज ऑफ एआय. बरोबर. म्हणजे आधी असं सेइंग होतं की वाचाल तर म्हणजे शिकाल तर वाचाल असं, तर मग आता ते एआय शिकाल तर वाचाल असं पण आपण म्हणू शकतो. खूपच ट्रू आहे. एक्झॅक्टली. आणि आपल्याला म्हणजे एआय प्रत्येकाच्या म्हणजे आता जीवनाचा एक आवश्यक भाग झालाय असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आता जे माझं डेलीचं जे रुटीन आहे, म्हणजे आता समजा सकाळी उठण्यापासून रात्री झोपायपर्यंत काय टाइम टेबल पाहिजे. आता आपण जेव्हा लहान होतो, जेव्हा एआय नव्हतं, तेव्हा मग आपण हाताने ते लिहून काढायचो की असं शेड्यूल पाहिजे हे ते. तर मग आता ते थोडंसं वास्ट याच्यामध्ये आपण जर प्रॉम्प्ट दिला ChatGPTला, तर मग ते आपल्याला शेड्यूल बनवून देतं. म्हणजे तुला 6 वाजता उठायचं आहे, तुला या वेळेत पळायला जायचं आहे, मग तू किती पळायला पाहिजे, तुझं वेट किती आहे. आणि मग जर आपण असं प्रॉम्प्ट दिला किंवा मग मील प्लॅन दिला किंवा मग एखादा मी मेडिकलमध्ये गेलो आणि तर मग ती गोळीचा फोटो काढून आपण ते मेडिकलवाल्याला दिलं, म्हणजे आपण ChatGPTला प्रॉम्प्ट दिला, तर मग ते सगळे युसेज असे देतील. तर मग इफेक्टिव्हली कसं यूज केला गेला पाहिजे अजून डेली लाईफमध्ये असं तुम्हाला वाटतं?
ओके सो आपण तो 3-4 वेगळ्या यूज केसेस सांगितल्या, आपण सगळ्यांना अनपॅक करू. एक झालं मील प्लॅनिंग, एक झालं डेली रुटीन, एक झालं मे बी मेडिकल रिलेटेड काही गोष्टी, आणि ओव्हरऑल जनरल वेलबिंग आय थिंक. ठीक आहे. आय थिंक इफेक्टिव्ह यूज म्हणजे या सगळ्यांना आपण इफेक्टिव्ह यूज ऑफ ChatGPTच्या ब्रॅकेटमध्ये टाकूयात. इफेक्टिव्ह यूज ऑफ एनी AI फॉर दॅट मॅटर. तर मला वाटतं पहिली गोष्ट, चांगला प्रॉम्प्ट लिहिणं हे गरजेचं आहे. आणि चांगला प्रॉम्प्टला एक जनरल फॉर्म्युला आहे की तुम्ही रोल, गोल, कॉन्टेक्स्ट आणि इन्स्ट्रक्शन. ओके. रोलमध्ये तुम्ही आधी AIला सांगतात की तुला काय बनायचं आहे. बरं. सो तू मार्केटिंग एक्सपर्ट आहेस किंवा तू एक्सपर्ट प्रोग्रामर आहे. आपण त्याला एका पद्धतीने पर्सनॅलिटी देतो, किंवा असंही म्हणू शकतो की एका पद्धतीने आपण हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय की तू खूप ग्रेट आहे या कामामध्ये. कारण आणि हे गरजेचं आहे, कारण AI हा सर्वज्ञ, सर्वच गोष्टींवर ट्रेन झालेला आहे, त्याला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रश्न विचारतात त्याला माहिती नाही की मी कोणत्या अँगलने या गोष्टीकडे बघू, म्हणून रोल देणं गरजेचं आहे. मग तो थोडंसं त्या पद्धतीने उत्तर देतो. मग गोलमध्ये तुमचा ऍक्च्युअल गोल. सो तुम्ही जर म्हणाल की मला माझं डेली रुटीन मला तयार करून दे, आणि माझं रफ आत्ताचं रुटीन असं असं आहे, आणि मला एक जण, सो या केसमध्ये मी म्हणेल की यू आर एन एक्सपर्ट लाईफ कोच. यू आर एन एक्सपर्ट लाईफ कोच. आणि आता हे लक्षात येणं की त्याला काय सांगणं, इथे आपली क्रिएटिव्हिटी येते, की इथे आपलं नॉलेज येतं. की मी म्हणेल यू आर एक्सपर्ट लाईफ कोच, यू आर ऑल्सो डायटिशियन फॉर एक्झाम्पल, यू अंडरस्टँड होलिस्टिक वेलबिंग. हे 3-4 त्याला विशेषण दिले, एक त्याला चढवलं वरती. मग म्हणेल की ठीक आहे, माझा गोल काय, सो मला चांगलं 7 दिवसांचं रुटीन हवं आहे, आणि माझं साधारण करंट रुटीन असं आहे, मला 8 तासांचा जॉब आहे, जेवण एवढ्या वाजता होतं, आणि माझे हे गोल्स आहेत की मला लवकर उठायचं आहे, हे मला करायचं आहे, बट दॅट्स नॉट पॉसिबल ऑर दॅट्स नॉट हॅपनिंग फॉर एक्झाम्पल. तुम्ही गोल देताय. मग कॉन्टेक्स्टमध्ये थोडीशी तुम्ही तुमच्याविषयी इन्फॉर्मेशन देतात. मग तुम्ही तुमची करंट दिनचर्या म्हणा, किंवा थोडंसं बॅकग्राऊंड नॉलेज देतात की तुम्ही कोणत्या अँगलने त्याच्याकडे बोलतायत, या अँगलने तुम्ही कॉन्टेक्स्ट सांगता. आणि इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही म्हणाल की मला बुलेट पॉईंट्समध्ये दे उत्तर, किंवा मला मराठीमध्ये दे, कसं तुम्हाला हवंय ते इन्स्ट्रक्शन्समध्ये सांगा. सो हा तुमचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला झाला, जो जनरली सगळ्याच AIला चालू शकतो. आणि मग तुम्हाला वेगळ्या कामाप्रमाणे तुम्ही त्याचे प्रॉम्प्ट्स चेंज करणार. बरं. आता एक अजून गोष्ट तुम्ही करू शकता की तुम्ही त्यालाच सांगू शकतात एका सेपरेट प्रॉम्प्टमध्ये, चॅटमध्ये, की तू एक्सपर्ट आहे प्रॉम्प्ट रायटरमध्ये. प्रॉम्प्ट म्हणजे बेसिकली तुम्ही AIला जेही सांगतात त्याला प्रॉम्प्ट म्हणतो, जे आपण लिहितो ते सगळं प्रॉम्प्ट झालं. सो तुम्ही त्यालाच सांगाल की यू आर एन एक्सपर्ट प्रॉम्प्ट रायटर, मला या टाईपचं उत्तर हवंय ChatGPT कडून, तर तुम्हाला प्रॉम्प्ट लिहून दे, आणि मग तो प्रॉम्प्ट तुम्ही मेन याच्यात. ओके. म्हणजे आपण AIला सांगायचं की तूच प्रॉम्प्ट दे, आणि मग नंतर दुसऱ्या विंडोमध्ये आपण तो हे करायचं. ओके. आता इथे अजून एक महत्वाचं डिस्टिंक्शन येतं की जे आपले सगळे चॅट्स सेव्ह होतात ते लेफ्ट साइडला सेव्ह होतात, बरोबर, डावीकडे. तर प्रत्येक चॅट हे एका पद्धतीने ट्रेंड असिस्टंट आहे. बरं. म्हणजे सपोज मी म्हटलं लाईफस्टाईल मॅनेजमेंटच्या अँगलने, दिनचर्याच्या अँगलने आपण बोललो त्याला, तो पूर्ण चांगला प्रॉम्प्ट टाकू, तर त्या चॅटमध्ये आता त्याला माहिती आहे की मानस काय काय बोललाय माझ्याशी, आणि मला तो त्याच अँगलने उत्तर देईल. म्हणून सपोज मला वेगळा प्रश्न असेल, लेट से मला आता शिवाजी महाराजांविषयी काहीतरी बनवायचं आहे, एखादा इंस्टाग्राम पेज, तर मी ते वेगळ्या चॅटमध्ये बोलेल. मी त्याला या चॅटमध्ये नाही बोलणार. मी या चॅटमध्ये जर थोडंसं तिरपं गेलो तर मग तो अजून तिरपं जात जाणार. म्हणून तुम्ही तुमचे चॅट्स जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते मेंटेन एकाच थीमवर ठेवा. प्रॅक्टिकली मी कसं यूज करेल, आता मी आधी प्रॉम्प्ट टाकेल, मला त्याच्याकडून स्टँडर्ड हे मिळालं, मग पहिल्या दिवशी मी येईल आणि मी त्याला सांगेल आता की आजचा माझा दिवस असा असा झाला, आता मला उद्याचं थोडंसं गाईड कर. मग मी उद्या परत त्याच चॅटकडे येईल आणि मी उद्याचं परत सांगेल त्याला की काय झालं. मग त्याच्याने तो ट्रेन होत जातो, आणि मग तो तुम्हाला जास्त चांगले उत्तर देऊ शकतो. बरोबर. मग आता आपण जे चॅट्स वापरतो, आपण म्हणजे जे AI वापरतोय, म्हणजे डेली लाईफसाठी आपण ChatGPT मोस्टली वापरतो, पण मग त्याच्यासारखेच बरेच टूल्स आहे की ChatGPT आहे, क्लॉड आहे, किंवा ग्रॉक आहे, जेमिनाय आहे, परप्लेक्सिटी आहे. तर मग त्याच्यातलं थोडं कंपॅरिझन तुम्ही सांगू शकता का, म्हणजे कोणते फीचर्स कधी वापरायला पाहिजे, कोणते टूल्स केव्हा वापरायचे आणि कोणते फीचर्स आहेत. सो ChatGPT आय वुड से सगळ्याच गोष्टींसाठी जेनेरिक इज अ गुड स्टार्टिंग पॉइंट. जेमिनीचा फायदा गुगल इकोसिस्टममुळे, म्हणजे जेमिनीमध्ये तुमचे जीमेलचे पण ईमेल्सचे ऍक्सेस त्याला मिळू शकतो, गुगल ड्राईव्हचा ऍक्सेस आहे, गुगल डॉक्स आहेत, युट्यूब आहे. सो तुम्हाला जर गुगल रिलेटेड जास्त गोष्टी विचारायच्या असतील तर जेमिनी इज गुड.
इनफॅक्ट मध्ये जेमिनीचं जिओ बरोबर टायपही होतं आणि त्यावरून मला वाटतं आता सुद्धा चालू आहे की जेमिनी प्रो सगळ्यांनाच फ्री ऑफ कॉस्ट जिओ युजर्स असतील तर माय जिओ ॲपमधून मिळू शकतं. जर जिओ जेमिनी प्रो असेल तर तुमच्या गुगल डॉक्स मध्येच जेमिनीचं एक बटन येतं. गुगल डॉक्स मध्ये, गुगल स्लाइड्स मध्ये, गुगल फॉर्म्स बनवताना. सो जेमिनीचे मल्टिपल लेवलला यूज केसेस म्हणू शकतो. एक तर नॉर्मल जेमिनीमध्ये जाऊन करणं ते आहेच आहे, पण तुम्ही गुगल डॉक मध्ये आहात तर तिथेच तुम्ही जेमिनीशी बोलून ते डॉक तयार करू शकतात. एक ती गुगल एक्सेल शीट बनवू शकतात. तर त्या केसमध्ये किंवा युट्यूब समरी काढायची आहे तर जेमिनी इज गुड. नॉर्मल जेमिनीचा एक सेपरेट फीचर जे ChatGPT आणि यांच्यामध्ये अजून नाही आहे ते कॅनव्हास फीचर आहे. सो कॅनव्हास जेव्हा तुम्ही ऑन करतात तर तो एडिटेबल आन्सर देतो नॉर्मली, पण तिथे एक क्रिएटचा ऑप्शन असतो आणि त्या क्रिएट वरून तुम्ही त्या आन्सरवर वेबसाईट बनवू शकतात ऑटोमॅटिकली. त्याची पॉडकास्ट बनवू शकतात 2 जणांची आणि इन्फोग्राफिक बनवू शकतात. सो लेट्स इमॅजिन की शिवाजी महाराजांचं इंस्टाग्राम पेजचं एक उदाहरण घेऊ की लेट्स से मला इंस्टाग्रामचं पेज बनवायचं आहे डेडिकेटेडली इंस्टाग्रामवर शिवाजी महाराजांविषयी की जे मला वेस्टर्न ऑडियन्ससाठी इंग्लिशमध्ये बनवायचं आहे. सपोज मी थोडंसं त्या विषयावर रिलेटेड बोललो नॉर्मल जेमिनीशी की मला प्लॅन दे, मला कॉन्टेंट दे पहिल्या 30 दिवसांचा वगैरे, तर मी त्याला कॅनव्हासमध्ये कन्वर्ट करेल की तिथे कॅनव्हास ऑन करेल. त्या खाली टूल्समध्ये ऑप्शन येतो, कॅनव्हास क्लिक केलं, आन्सरमध्ये त्याला म्हणेल की आता आन्सर कॅनव्हासमध्ये दे. तो मला कॅनव्हास मोडमध्ये आन्सर दे जे एडिटेबल. तिथेच मी क्रिएट माय जाऊन वेबसाईट म्हटलं तर मला त्या कॉन्टेक्स्ट रिलेटेड ऑटोमॅटिकली वेबसाईट तयार करून मिळेल. ऑटोमॅटिकली 2 जणांची पॉडकास्ट मिळेल. सो इट्स अ युनिक फीचर बाय जेमिनी. अनदर थिंग आय फाउंड की जेमिनीचे उत्तर थोडेसे मोठे असतात. सो द वे आय जनरली यूज आणि ChatGPT पॉईंट टू पॉईंट असतो बऱ्याचदा. सो द वे आय यूज इट की मी ChatGPT आन्सर घेतो आणि ते जेमिनीला देतो. जेमिनीकडून थोडंसं मोठं करून घेतो. सो इट अनपॅक्स इट, काही गोष्टी ऍड करतो, मग परत ChatGPT कडून लहान करून देतो. सो इट गिव्स मी मोर इंटरेस्टिंग आन्सर्स. तर वन ऑफ टूल्स वापरणं ही फर्स्ट लेवल झाली, बट असे 2-3 टूल्स एकत्र करणं हे वर्कफ्लो झाले. आणि वर्कफ्लो प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्टाईल प्रमाणे ते बदलत राहतील, पण आपण वेगळ्या गोष्टी करून ट्रायल अँड एरर करून स्वतःच ठरवू शकतो की कोणतं चांगलं आहे. क्लॉड इज बेस्ट फॉर कोडिंग अँड रायटिंग. सो तुम्हाला बिझनेस प्रपोजल्स लिहायचे आहेत, चांगले ईमेल्स लिहायचे आहेत, तर क्लॉड खूप डेप्थमध्ये जाऊन लिहू शकतो. सो मला जर प्रिन्सिपल्सला किंवा बिझनेस ओनरला सीईओला लेटर्स पाठवायचे, प्रपोजल्स पाठवायचे, तर मी जीपीटी कडून एक कॉन्टेक्स्ट घेतो, जीपीटी कडून पण एक जनरल आन्सर करतो, ते क्लॉडला देतो आणि मग त्याच्यावरून फायनल आन्सर करून देतो. आणि क्लॉड तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये डॉक फाईल तयार करून देतो जी दिसायला पण खूप चांगली आहे आणि त्यामुळे तुम्ही ते डायरेक्टली वापरू शकता. सो क्लॉड आणि ते सोडलं तर कोडिंग मध्ये तर बेस्टच आहे. नंबर 1 आय वुड से क्लॉड कोड इज बेस्ट. म्हणजे क्लॉड, अँथ्रोपिक, दे डोंट डू इमेज जनरेशन, दे डोंट डू ऑडिओ जनरेशन, बट दे आर प्युअरली फोकस्ड ऑन टेक्स्ट काइंड ऑफ थिंग, आणि त्याच्यामुळे त्यांचं हे इथलं एक्सपर्टीज जास्त चांगलं आहे. ग्रॉक थोडा असा वेगळ्या लेवलला जातो. ग्रॉक स्मार्ट खूप आहे आणि ग्रॉकची पर्सनॅलिटी थोडीशी अशी सार्कास्टिक आणि ह्युमरस आहे, आणि त्यामुळे ग्रॉकचे सेपरेट यूज केसेस येतात. जर तुम्हाला फनी रायटिंग लिहायचं असेल, ह्युमरस लिहायचं असेल तर ग्रॉक इज गुड. तुम्ही ट्विटरवर ऍक्टिव्ह असाल तर तिथे अनालाइज, कारण पूर्ण ट्विटचा ऍक्सेस आहे त्याला. सो ट्विट्स लिहायचे असतील किंवा ट्विटरवरचं अनालिसिस करायचं असेल तर ग्रॉक खूप इफेक्टिव्ह आहे. ग्रॉकचे इमेज आणि ऑडिओ जनरेशन, इमेज आणि व्हिडिओ जनरेशन चांगले आहेत, खूप फास्ट आहेत. ग्रॉक इज एक्स्ट्रीमली फास्ट वेन इट कम्स टू इमेजेस. तुम्ही द्या 5 सेकंदामध्ये इमेज मिळेल, 10 सेकंदामध्ये व्हिडिओ मिळेल त्या इमेजचा, तर तिथे ग्रॉक खूप चांगला आहे. सो असे साधारण हे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत. जेमिनीचाच एक वेगळा व्हर्जन, म्हणजे नॉट जेमिनी पण गुगलचं एक वेगळं टूल आहे नोटबुक एलएम. तर नोटबुक एलएम मध्ये पण तुम्हाला तुमच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे व्हिडिओ, 2 जणांची पॉडकास्ट, त्या पॉडकास्टमध्ये इंटरॅक्टिव्ह मोड की तुम्ही मध्ये पार्टिसिपेट करू शकतात, आणि आय वुड से स्लाइड्स, पॉवर पॉइंट स्लाइड्स आर द बेस्ट इन नोटबुक एलएम. आणि इट्स लिटरली माइंड ब्लोईंग. म्हणजे वेन आय सॉ इट फॉर द फर्स्ट टाइम, मी डेनिस असाबी आणि सुंदर पिच्या दोघांना टॅग केलं की दिस वॉज लाईक माइंड ब्लोईंग लिटरली. तर नोटबुक एलएम इज ऑल्सो रिअली गुड. आणि व्हॉट हॅपन्स इज की नोटबुक एलएम मधले फीचर्स इव्हेंच्युअली जेमिनीमध्ये येतात. सो गुगल ट्राईज लॉट ऑफ थिंग्स इन नोटबुक एलएम, आणि जेव्हा ते प्रॉपर टेस्ट वगैरे होतात मग ते जेमिनीमध्ये आणतात. बरोबर. आणि मी नोटबुक एलएमचा असा यूज केलेला की मी एक युट्यूबची लिंक घेतलेली, ती नोटबुक एलएमला दिलेली, आणि मग त्याच्यावरून मग मी क्विज
हे केलं होतं, तयार केलेली, आणि मग त्या क्विजमधून मग मी ते ॲन्सर शोधून मग ते हे केलं होतं. म्हणजे त्याचा खूप मल्टिपल यूज आहे ॲक्च्युली. आणि ते गुगलचे जेमिनाय तुम्ही सांगितलं, तर तसं म्हणजे आता जर सपोज मला ना एखादा बिझनेस बिल्ड करायचा आहे आणि मला त्याच्या आधी सगळं रिसर्च करायचं आहे की मला एखादा नाशिक बेस्ड बिझनेस आहे जो युनिक आहे, आणि मग त्याचा असा डीप रिसर्च करायचा आहे, मग त्यासाठी आपण कोणतं टूल यूज करू शकतो? बरोबर. मी आज असं काय ॲक्च्युली डीप रिसर्च करत होतो फॉर अवर प्रॉडक्ट, आणि आय थिंक डीप रिसर्च तिन्ही चौघांना विचारणं सेन्सिबल आहे. म्हणजे हे चारही, जेमिनी, ग्रॉक, क्लॉड आणि हे सगळ्यांमध्ये डीप रिसर्चचं ऑप्शन आहे. आणि तिथे तुम्हाला खूप मोठा प्रॉम्प्ट लिहावा नाही लागत. सो व्हॉट आय वॉज डुईंग वॉज फॉर अवर CTO स्कूल प्रोजेक्ट, की जिथे आम्ही म्हणजे फ्रंट एंड, बॅक एंड, डेव्हऑप्स, क्लाउड, मशीन लर्निंग, डीप लर्निंग असा एक कंटिन्युअस मोठा 1 वर्षाचा सिलेबस तयार केलेला आहे, की जिकडे स्टुडंट बिकम्स रेडी फॉर ऑलमोस्ट 10 डिफरंट जॉब रोल्स आणि सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी. सो तिथे वी आर ट्राईंग टू डू सम रिसर्च, की जिकडे स्टुडंट्स आफ्टर कम्प्लिटिंग दे विल पे ओनली इफ दे गेट अ जॉब. अशा टाईपचे मॉडेल्स मागे आले होते US मध्ये आणि मग काही इंडियामध्ये वगैरे वगैरे. सो आय वॉज ट्राईंग टू डू रिसर्च ऑन दॅट, की त्या कंपन्यांचं काय झालं, गव्हर्नमेंटचे काय लॉज आहेत वगैरे वगैरे. आणि सगळ्यांनीच म्हणजे मी तिघांना विचारलं, ग्रॉक नव्हता गेला पण ChatGPT, जेमिनी आणि क्लॉड, आणि तिघांनी चांगले उत्तरं दिले आणि तिघांचे उत्तरं वेगवेगळे होते. अच्छा. सो आय वुड से जर डीप रिसर्च करताय इट्स मोस्टली की तुम्ही यू आर सिरियस अबाउट दॅट. त्यामुळे माय वर्क्स फ्लो इज की मी तिघांकडून उत्तरं घेणार आणि तिघांचे उत्तर मी ChatGPT किंवा मे बी क्लॉडला देईन आणि एकत्र करून मग परत तेच फायनल घेईन. पण उत्तरं मोठे येतात, थोडेसे ते फास्ट वाचायची सवय करावी लागते. पण येस, डीप रिसर्चच्या केसमध्ये तुम्ही एकावर विसंबून नाही चालू शकत, कारण प्रत्येक जण वेगवेगळे सोर्सेस सर्च करतो. इट्स अ ग्रेट टूल, कारण अदरवाईज युजली बॅक इन द डे कंपनीज यूज टू टेक अ मंथ, की ज्याच्यामध्ये एवढा रिसर्च जर करायचा असेल तर कोणाला तरी 1 महिना लागेल तरी पण काही गोष्टी मिस आउट व्हायच्या. आणि आता तो सगळंच ते रिसर्च करून 15 मिनिटात देतो. वाचायला 2 तास लागू शकतात डिटेलमध्ये. बट अगेन दिस ब्रिंग्स मी टू आर्ट ऑफ रिडिंग, की जसं AI वापरतो तसं आपल्याला वाचायची एक सवय तयार करायला लागते. आणि माय जनरल अंडरस्टँडिंग इज किंवा माय जनरल म्हणजे हे मला नंतर लक्षात आलं की मी असं करतो, तर मी ओव्हरऑल हाय लेवलला वाचून घेतो एखादा पॅराग्राफ, की 2-3 शब्द बघून एक जनरल हाय लेवल अंडरस्टँडिंग घेऊन घेतो एक छोट्याशा 15-20 सेकंदामध्ये, आणि मग जिथे हवं तिथे डीप डाईव्ह करतो. ओके. इन्स्टेड ऑफ एकदम प्रत्येक लाईन बाय लाईन लक्षपूर्वक वाचणं, तेवढा वेळ नाही आहे. सो थोडक्यात वाचून घ्यायच्यात आणि मग नंतर डीप डाईव्ह करायच्या. सो ऍटलीस्ट एवढं समजून घ्यायचं की तो ट्रॅकवर आहे की नाही. तो ट्रॅकवर असेल तर गोष्टी बरोबर आहेत बऱ्याच साऱ्या. ओके. सो सगळ्यांकडून करा आणि मग मिक्स करा. आणि फीचर्समध्ये मला आता बोलताना एक लक्षात जे राहिलं, जे ChatGPT आणि क्लॉड दोघांमध्ये आहे, आय थिंक जेमिनीमध्ये आय एम नॉट शुअर, प्रोजेक्ट नावाचं फीचर आहे. प्रॉब्ली तू बघितलं. सो प्रोजेक्ट फीचरमध्ये तुम्ही मोठ्या ज्या गोष्टी असतात तुमचे लिटरली प्रोजेक्ट्स, ते तुम्ही त्यामध्ये वापरू शकतात. सो तुम्ही मल्टिपल सोर्सेस टाकू शकतात, मल्टिपल सेपरेट चॅट्स ठेवू शकतात. आता आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण म्हटलं की लेट्स से मला लाईफस्टाईल रिलेटेड टाकायचं आहे, तर एक चॅट आणि तिथे संपला विषय. पण जे आपलं दुसरं उदाहरण आहे शिवाजी महाराजांचं फॉर एक्झाम्पल, की तिथे मला पूर्ण इंस्टाग्राम पेज बनवायचं आहे महाराजांवर, तर इथे मला मल्टिपल लेवलचे चॅट्स करायला लागू शकतात, की कॉन्टेंटचं वेगळं राहील, बिझनेस अँगल वेगळा राहील, इमेजेस वेगळ्या राहतील. सो प्रोजेक्ट फीचरमध्ये तुम्ही त्याला ते सगळंच ट्रेन करू शकता. म्हणजे तो एक पूर्ण प्रोजेक्ट तुमचा मल्टिपल चॅट्स आणि मल्टिपल सोर्सेसवर असा ट्रेन होतो, आणि त्याचा एक काइंड ऑफ तुम्ही प्रोजेक्ट्स मॅनेज करू शकतात त्या फीचरमुळे. सो इट्स अ व्हेरी इफेक्टिव्ह फीचर, व्हेरी युजफुल. बरोबर. आणि आता गुगलकडे ना इतके सोर्सेस आहे, तर मग आपण असं म्हणू शकतो का की गुगल चांगला डीप रिसर्च आपल्याला करून देऊ शकतो, म्हणजे AIचा ChatGPT नेसेसरीली, कारण सोर्सेस जरी गुगलकडे असतील तरी पण कोणते सोर्स पिक करायचे हे AI स्वतःच ठरवतो. आणि AIचा ब्रेन आतमधून कसं चालतं हे कोणालाच माहिती नाही, म्हणून त्याला आपण ब्लॅक बॉक्स म्हणतो. ओके. आणि जरी यांच्याकडे सर्च इंजिन नाहीये क्लॉडकडे किंवा ChatGPTकडे, तरी पण ते त्याचा API वापरून ते लिंक्स घेतात. त्याच्यामुळे सर्च इंजिनमुळे तेवढा फरक नाही पडत. त्याचा ब्रेनवर आहे, प्रत्येकाच्या ब्रेनवर. ओके. AI मुळे एक तर माणूस हुशार होईल किंवा मग आळशी होईल, तर एक्झॅक्टली काय आहे ते? सो मी म्हणेल की AI मुळे जास्त लोक आळशी होतील, जास्त लोक जास्त आळशी होतील, आणि कमी लोक जास्त हुशार होतील.
अच्छा. हो. जास्त नाईस. जास्त लोक जास्त आळशी याच्यामुळे होतील कारण स्टॅटिस्टिकली आपण बघितलं तर ओव्हरऑलच ह्युमन्स डोंट लाईक टू डू अ लॉट ऑफ वर्क. मुळातच आपण आळशी आहोत, कमी वेळात जास्त कामं होणं हे आहे. हो. आणि लगेच उत्तर मिळालं तर आपण लगेच ते वापरायला सुरुवात करतो. आणि मोस्ट ऑफ द पीपल जे मी बघतोय ते त्या लेवललाच वापरतायत म्हणून ते जास्त आळशीपणाकडे जाणारा सेगमेंटमध्ये येतात. पण काही जण आहेत की जे त्याचा उपयोग करून पुढच्या लेवलला जात आहेत. सो आधी जर मला ती गोष्ट करण्यासाठी 15 दिवस लागत असतील तर आता मला ते 2च तास लागत आहेत. पण मग ते 2 तास लागल्यावर मी जे नंतर करणार होतो 15 दिवसानंतर तो विचार मी आत्ताच लगेच करून लगेच त्याला करू शकतो पुढे. सो हे जास्त इफेक्टिव्ह होत आहेत काही लोक वर्सेस काही लोक जे फक्त इट माइट मेक पीपल मोर लेझी इन लार्जर सेन्स. बरोबर. आणि AI मुळे मग आपली रिजनल लँग्वेज जी आहे म्हणजे ग्लोबली कोणती रिजनल लँग्वेज असेल तर मग ती धोक्यात येऊ शकते का? इट्स अ न्यू पॅराडाईम. म्हणजे धोक्यात येण्यापेक्षा इट्स लाईक की प्रत्येकच लँग्वेजमध्ये AI ने सपोर्ट करणं गरजेचं आहे. ओके. सो लेट्स आता मराठी भाषा म्हटलं तर मराठीवर पण चांगलं AI पाहिजे की जेणेकरून AI पण मराठीचं कॉन्टेंट तयार करतोय आणि लोक पण जास्त वापरू शकतात. सो जास्त ट्रायबल लँग्वेजेसमध्ये तो जास्त मोठा विषय होतो की तिथे ट्रायबल लँग्वेजवर गोष्टी ट्रेन नाही झालेल्या आहेत कारण तिथे लँग्वेज नाही आहे. सो काही प्रमाणात येऊ शकतो. पण मग गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स आहेत भाषिणी किंवा मला वाटतं आय थिंक भाषिणी आणि इंडिया AI इनिशिएटिव्ह असा एक कोणतरी इनिशिएटिव्ह आहे की ज्याच्या थ्रू ते ट्राय करतायत. बट येस नव्याने बघणं गरजेचं आहे या गोष्टीकडे. म्हणजे ते जसं आता आपण जुन्या काळात 90मध्ये जे कॉम्प्युटर्स आले होते तर ते म्हणत होते कॉम्प्युटर्सने लोकांचं म्हणजे नुकसान होईल. तर मग तसं पण मग ते ॲज सच असं झालं नाही. जे शिकले तर त्यांनी मग ते म्हणजे त्यांच्या नोकऱ्या होत्या. मग ते AIचं पण तसंच आहे. जे शिकाल तर मग ते त्याच्यानंतर मग म्हणजे ते पुढे त्यांचं म्हणजे फ्युचर होईल. मग ते कोणत्या पण तुम्ही लँग्वेजमध्ये शिका, रिजनल लँग्वेजमध्ये शिका, पण मग ते तुमचं म्हणजे युजफुल असेलच तुमच्यासाठी. आणि इथे अजून एक आहे की आता या पॉइंटला ChatGPT मराठीतच प्रश्न विचारतो, मराठीत उत्तर देतो. त्याची क्वालिटी कम्पॅरेटिव्हली कमी आहे कम्पेअर्ड टू माझा प्रश्न इंग्लिशमध्ये असेल आणि इंग्लिशमध्ये उत्तर मिळालं तर. कारण तो जेव्हा मी मराठीत प्रश्न विचारतो आणि मराठीत उत्तर मिळतंय तेव्हा तो त्याच्याकडे मराठीचं जेवढं नॉलेज आहे त्याच्यातूनच मला उत्तर देतोय. त्यामुळे जास्त इफेक्टिव्ह वे असं आहे की माझं मराठी मी इंग्लिशमध्ये घेतलं आणि त्या इंग्लिशमध्ये आन्सर मिळालं आणि ते मराठीत घेतलेलं या क्षणी तरी जरा जास्त डेप्थमध्ये चांगलं उत्तर मिळेल. इव्हेंच्युअली जसं जास्त ट्रेन होतील, जसं मराठीचा जर कॉन्टेंट त्यांच्याकडे जास्त असेल तर प्रॉब्ली डायरेक्टच मराठीमध्ये पण उत्तर अजून चांगलं येऊ शकतं. बरोबर. दादा, आता जे अशिक्षित लोक आहेत म्हणजे ते व्हॉइस AIने प्रॉम्प्ट देतील आणि त्यांना मग तेच तसे व्हॉइसमध्येच ॲन्सर्स मिळतील. तर मग हे व्हॉइस AI आपल्यासाठी म्हणजे गेम चेंजर ठरू शकतं का इन फ्युचर? हो नक्कीच. बऱ्याच केसेस आहेत जिथे पूर्ण व्हॉइस मोडमुळे लोकांना वेगळ्या गोष्टींची माहिती मिळते. इनफॅक्ट माझ्या मित्राची कंपनी आहे नवाना AI म्हणून की ज्याच्यामध्ये ते व्हॉइस AI वापरतात बजाज एलियन्ससाठी, लोन्ससाठी वगैरे. तर तिथे ऑलरेडी बरेच सारे युजर्स ज्यांना फोन इफेक्टिव्हली वापरता येत नाही आहे किंवा जास्त इंग्लिश असल्यामुळे त्यांना फॉर्म्स भरता येत नाही आहे, ते फक्त AIशी बोलून आवाजावरून प्रोसेस करू शकतात गोष्टी वेगवेगळ्या. सो ऑलरेडी वेगळ्या लेवलला काम चालू पण आहे आणि लोकांना फायदा पण होतोय. आय थिंक मेडिकलमध्ये एक चांगला यूज आहे की ज्यांना फोनवरून जास्त सर्च नाही करता येत गोष्टी की या गोळीचे साईड इफेक्ट्स काय आहेत किंवा काय काय गोष्टी घ्यायला पाहिजे, तर त्यांना त्यांच्या भाषेमध्येच उत्तर मिळतंय. त्याच्यामुळे आय थिंक इट इज अ गेम चेंजर. आणि इनफॅक्ट ते इव्हॉल्व्ह होऊन जेव्हा आणि नंतर आपण बघणारच की जेव्हा नॉर्मल चष्म्यांमध्ये त्या गोष्टी येतील तेव्हा आपल्याला आपण व्हॉइस AI खूप जास्त वापरणार आहोत. म्हणजे आता या पॉइंटला व्हॉइस AI आपण खूप बिगिनिंग लेवलला आहोत, पण लार्जली AI विल बी युज्ड इन व्हॉइस ओव्हर टाइम. अच्छा. मग ते चष्मे आता म्हणजे लॉन्च झाले आहेत का? हो, आपण आताच इथे बघू शकतो. सो हा जो मेटा रेबॅन गॉगल आहे, इट हॅज अ स्पीकर ओव्हर हिअर. हा मेटाने बनवलेला चष्मा आहे. आणि लेट्स से आता हा सेट होतोय म्हणून हे लाईट ब्लिंक होतोय. सो लेट मी जस्ट वेअर दिस. आणि हे मेटा बॅटरी 96%. ओके, सो आता सेट झालाय तो. या हे मेटा
टेक अ फोटो. ओके, आता याने फोटो काढला आणि तो माझ्या मेटावर सिंक होईल माझ्या ॲपमध्ये. पण इफ आय आस्क नाऊ, हे मेटा, टेल मी समथिंग अबाउट क्वांटम कम्प्युटिंग. क्वांटम कम्प्युटिंग युजेस क्युबिट्स दॅट आर युज्ड इन. सो मला उत्तर देते ती आणि मग तो इथून आवाज येतोय. अच्छा. आणि ऑन द फ्लाय कार चालवताना किंवा पायी चालताना तुम्ही ऑन द फ्लाय एआयशी बोलू शकतात. अरे वा. तर ऑलरेडी चष्म्यांमध्ये व्हॉइस एआय इज द नंबर 1 यूज केस. म्हणजे जरी फोटो वगैरे येतो पण बिकॉज ऑफ एआयज इंटिग्रेशन. सो आता इथे काय होतंय की माझा प्रश्न माईक मधून मेटा एआय कडे जातो आणि मेटा एआय मला उत्तर देतोय आणि ते उत्तर फोन मधून तो इथे आणतो उत्तर आणि इथून कानातून मिळतं. आणि त्याला जर मी फोटो विषयी म्हटलं की हे मेटा व्हॉट एम आय लुकिंग ॲट, तर मग तो फोटो काढतो आणि फोटो एआयला पाठवून फोटो अनालाइज करतो. मला सांगेल की ओके समोर एक जण आहे, कॅमेरा आहे. आणि जेव्हा आता या चष्म्यांमध्ये जेमिनी, आता त्यांचे चष्मे आता या वर्षी पुढच्या वर्षी येतील, जेमिनी अँड्रॉइडचे चष्मे आहेत, ओपन एआय आणतील त्यांचे, आणि ओप्पो विवो वगैरे सगळ्याच कंपन्या चष्म्यांवर काम करतायत. तर असे चष्मे सगळ्याच घरोघरी राहतील. आणि त्या पॉइंटला लो कॉस्ट चष्म्यांमध्ये स्क्रीन नसेल. म्हणजे आता नॉर्मल याच्यामध्ये पण स्क्रीन नाही आहे, फक्त कॅमेरा आहे आणि माईक आहे आणि स्पीकर आहे. तर हे कम्पॅरेटिव्हली खूप स्वस्त होतील आणि प्रत्येकच घरामध्ये असे चष्मे राहतील. इनफॅक्ट प्रत्येक नॉर्मल चष्मा इव्हेंच्युअली नॉर्मल चष्मा नॉर्मल राहणारच नाही. काही वर्षांनी म्हणजे असं होईल की सगळेच चष्मे एआय वाले चष्मे. बरे प्रॉब्ली कॅमेरा टाकतील नाही टाकतील हा सेपरेट विषय झाला, पण फक्त एआय वाले चष्मे एकदम स्वस्तामध्ये तर नक्कीच राहणार. बरोबर. आणि म्हणजे आता प्रत्येकाचा व्ह्यूजनुसार ते चष्मे वेगवेगळे असतील. आता समजा आम्हाला व्हिडिओज काढायचे तर मग मे बी त्याच्यामुळे ते लेन्स पण मग हे करू शकतील, असं पण होऊ शकतं पुढे. आणि सगळ्याच मॉडेल्स यूज होत आहेत. म्हणजे जेमिनी, गुगल अँड्रॉइड त्यांचा जेमिनीवाला आणतोय, आयफोन वेगळे चष्मे आणतायत, आणि ओपन एआयचं अजून त्यांनी सांगितलं नाही आहे, बट दे हॅव परचेस दिस कंपनी कॉल्ड Love.io or something. जॉनी आयव्हची ती कंपनी आहे. जॉनी आयव्ह वॉज द चीफ डिझाईन ऑफिसर विथ स्टीव्ह जॉब्स ॲपलमध्ये. म्हणजे ॲपलचे सगळे प्रॉडक्ट्सचं ॲक्च्युअल डिझायनिंग जॉनी आयव्हने केलं होतं. सो त्याची जी कंपनी आहे ती ओपन एआयने विकत घेतली मागच्या वर्षी $6.5 बिलियन. आणि देन दे आर मेकिंग लॉट ऑफ डिफरंट डिव्हायसेस. तर आता एआय फक्त फोनमध्येच आहे आणि कम्प्युटरमध्ये, पण इव्हेंच्युअली घड्याळात, चष्म्यांमध्ये आणि वेगळे अजून नवीन गोष्टी आणतील. ते सगळ्याच गोष्टींमध्ये एआय येणारच. आणि मग त्या सगळ्याच गोष्टींमध्ये इंटरॅक्ट करण्याचं साधन विल बी द व्हॉइस. बरोबर. कारण बघून मला जर करायचं आहे तर फक्त फोन आणि लॅपटॉप ठीक आहे, पण बाकीचं ऑन द गो असताना मला आवाजच आहे. मी बोलतोय आणि मला आवाज आहे. ते म्हणजे एक क्रांतीच असेल पुढे म्हणजे ती. ट्रू. बरोबर. आणि मग जसं आपण एआयचा यूज, जेवढे फायदे तेवढे दुष्परिणाम पण आहे. म्हणजे एक डीप फेक आपण म्हणतो की ते आता सध्या म्हणजे ते कसं वाचायचं त्याच्यातून एक मोठा प्रश्नच आहे. मग आता या डीप फेकच्या काळात आपण कसं ओळखू शकतो की तो एक्झॅक्टली म्हणजे एआय व्हिडिओ आहे की नाही असं? इट्स बिकमिंग व्हेरी डिफिकल्ट. आणि आता थोडंसं ते कळू शकतं, पण काही महिन्यांमध्येच मला वाटतं की ते पण इम्पॉसिबल होईल. पण आता तुम्हाला जर शोधायचं असेल तर डोळे चेक करू शकतात तुम्ही. जर ह्युमन असेल तर डोळे मे बी एक डोळा एक बघतोय, एक थोडासा वेगळीकडे बघतोय, किंवा लिपसिंक की ओठ बरोबर हलत नसतील तर एक आहे. शॅडोज जर इनकन्सिस्टंट असतील तर समजू शकतात की तो आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला केअरफुल बघणं गरजेचं आहे. आणि एवढा वेळ आता खूपच अटेन्शन स्पॅन खूप कमी झालाय. त्यामुळे इतकं आपण फक्त बघतो आणि ओके बघितलं आणि पुढे गेलो, आणि नॅचरली आपण वी बिलीव्ह इन व्हॉट वी सी. त्यामुळे इट्स डिफिकल्ट. पण इव्हन ह्या इनकन्सिस्टन्सीज निघून जातील नंतर, कारण एआय एवढा पॉवरफुल होईल की हे पण आता नंतर कळणं कठीण होईल. आणि आय थिंक इट इज वी हॅव टू टेक इट विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट, इन द सेन्स की फोटो खरा आहे खोटा आहे. ओके, सो आपला स्वतःचा फोटो असेल वगैरे तर इट्स अ कन्सर्निंग मॅटर. आणि त्या केसमध्ये बऱ्याच जणांनी कोर्ट केसेस केलेल्या, तिथून काही रिस्ट्रिक्शन्स येत आहेत. प्लॅटफॉर्म्स आर इन्शुरिंग की आता पण तुम्ही मोठ्या सेलिब्रिटीचे जर चित्र किंवा आवाज मागितले तर डायरेक्टली ते नाही देणार. थोडंसं तुम्हाला इकडून वेगळे प्रॉम्प्ट्स टाकावे लागतील तेव्हा तो देईल. सो सगळे एआय सिस्टम्स थोडंसं ब्लॉक करतायत, पण जे प्रोग्रामर्स आहेत त्यांना पॉसिबल आहे थोडेसे कोड लिहून तशा गोष्टी बनवणं वगैरे. आय वुड से
थोडंसं त्याच्याशी रिलेटेड कॉन्टेक्स्ट की कोणी अपलोड केलं आहे हे पण बघणं गरजेचं आहे, त्याची व्हॅलिडिटी बघणं गरजेचं आहे. आणि असं थोडासा सारासार विचार करून आपण ठरवू शकतो की खरंच तसं आहे की नाही. हां बरोबर. तर ते म्हणजे आपल्याला सजग राहणं जास्त महत्त्वाचं आहे या कंडिशनमध्ये, की असे आपल्यासोबत नको व्हायला, आणि जर झालं तर मग त्याच्यासाठी काय काय गोष्टी आहेत ते मग त्या व्यवस्थित कराव्या लागतील असं. आणि आता म्हणजे AI रिलेटेड बरेच फ्री कोर्सेस आहे, म्हणजे यूट्यूबवर पण आहे किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवर पण आहे, पण स्टील म्हणजे मग अजून वास्टमध्ये AI शिकायचं असेल मग त्याची फीस जरा जास्त असते, मग त्या रिलेटेड म्हणजे मग कसं शिकायचं, म्हणजे काय सो असतं? ओव्हरऑलच मार्केट असं झालंय बिकॉज इट इज अ व्हेरी कॅपिटलिस्ट हंग्री वर्ल्ड इन अ वे. आणि इथे कन्फ्युजन असल्यामुळे बऱ्याच साऱ्या कंपन्यांनी खूप महाग कोर्सेस ठेवलेले आहेत ओव्हरऑलच, US मध्ये पण आणि इव्हन इंडियामध्ये पण सगळ्याच ठिकाणी. आय थिंक सो कोर्सेस हेल्प यू टू सेव्ह टाइम, की म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतः पण एक्सप्लोर करू शकतात फर्स्ट ऑफ ऑल, पण मग त्याला जास्त वेळ जातो. सो इफ यू आर अ वर्किंग प्रोफेशनल मग कोर्सेस वगैरे कामात येतात. बट आय वुड से की तुम्ही कोर्सची फीज ठरवून आणि कोणत्या कंपनीचे ठरवून डिसाईड करू शकतात की कोणते घ्यायला पाहिजे किंवा नको. किंवा जर स्मार्टली ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की कसं शिकायचं आहे, आणि इनफॅक्ट थ्रू ऑल ओव्हर कोर्सेस ॲज वेल किंवा वर्कशॉप्स AIचे किंवा प्रोग्रामिंगचे, वन थिंग विच आय पर्सनली ट्राय टू टीच इज द आर्ट ऑफ लर्निंग, की शिकायचं कसं हे शिकवण्यामध्ये खरा इंटरेस्ट आहे. सो आम्ही जरी टेक्निकल गोष्टी शिकवतो तरी हे पण शिकवतो की तुम्ही शिकायला कसं पाहिजे. बट जर तुम्ही ॲटलिस्ट जर व्ह्युअर्स आत्ता बघतायत कोणी, आणि इफ यू आर दॅट लर्निंग बेंड, तर तुम्ही AIचाच विचारून गोष्टी शिकू शकतात. सपोज मला एजंटिक AI विषयी शिकायचं आहे, काय टूल्स आहेत, तर मग मी थोडासा चांगला प्रॉम्प्ट लिहेल की मला ईमेल, आणि मी थोडंसं सिम्प्लिफाय पण करेल की मी म्हणेल की मला ईमेल ऑटोमेट करायचा आहे, तर मला आता मार्केटमध्ये कोणते एजंटिक AIचे टूल्स आहेत आणि कसे वापरायचे ते तू मला सांग. मग मला ते थोडंसं उत्तर वाचावं लागेल. सो जर वेळ असेल, स्पेशली स्टुडंट्स की ज्यांच्याकडे वेळ आहे, तर स्वतःच थोडंसं सेल्फ लर्निंग करून, युट्यूबवर खूप कॉन्टेंट आहेच, वेळ जातो की कोणते जेन्युइन आहेत कोणते नाही आहेत, थोडासा वेळ जातो, बट यू विल गेट अ लॉट ऑफ थिंग्स फॉर फ्री. थोडंसं AIला वापरूनही तुम्ही करू शकतात. आणि जर तुमच्या एकदम डेडिकेटेड यूज केसेस आहेत की तुम्ही जॉब करतात, वेळच नाही आहे, देन यू कॅन गो फॉर सम प्रॉपर सर्टिफाईड कोर्सेस किंवा क्रेडिबिलिटी बघून तुम्ही डिसाईड करू शकता. बट ओव्हरऑलच जर म्हटलं की मार्केटमध्ये खूप आहे, तर द वे आय सी इट इज की बिकॉज कन्फ्युजन जास्त आहे आणि लोकांमध्ये पण भीती आहे की जॉब्स आहेत नाही आहेत वगैरे, म्हणून अवाच्या सवा फीज चार्ज करून करणारे पण आहेत, आणि ते जास्त आहेत. त्याच्यामुळे त्यांचे रिव्ह्यूज कोरावर चेक करणं किंवा गुगलवर किंवा ग्लासडोअरवर चेक करणं हे गरजेचं आहे. गुगलचे रिव्ह्यूज पण बरेच सारे रिग्ड आहेत, ते जबरदस्ती टाकून घेतले असतात 5 स्टार, म्हणून तुम्ही गुगल मॅपच्या रिव्ह्यूजवर पण विश्वास नाही ठेवू. बरोबर. आणि रिव्ह्यूज पण AI वरून जनरेट करून घेऊन करायला टाकलेले की 5 स्टार देताना असे टाका. सो गुगल मॅपचे रिव्ह्यूज पण तेवढे क्रेडिबल नाही आहेत सगळ्यांसाठीच स्पेशली. बरोबर. तर मग आता म्हणजे जर AI शिकायचं असेल, ज्याला इच्छा आहे तो तर शिकेलच, पण जर AI जो शिकलाच नाही तर त्याचं फ्युचर पुढे काय असू शकतं? ओव्हरऑल आय वुड से ते मागे पडतील गोष्टींमध्ये, आणि गॅप वाढते. कारण सी लेट्स कम्पेअर इट लाईक दिस, की जेव्हा AI नव्हता आणि इनफॅक्ट जेव्हा आपण लहान होतो, आपण आपला अभ्यास करायचा असायचा तर आपण पुस्तकं विकत घ्यायचो किंवा लायब्ररीत जायचो आणि एका वेळी 3-4 गोष्टी बघायचो. जेव्हा 11वी-12वीचा अभ्यास CET वगैरे देताना आपण 3-4 रेफरन्स बुक बघणार, बरोबर. आता ज्या मुलाने पुस्तकं उघडलेच नाही वर्सेस ज्याने 3 पुस्तकं उघडले, ज्याने पुस्तकं उघडून अभ्यास केला त्याला जास्त चांगले मार्क्स आहेत कम्पेअर टू ज्याने काहीच नाही केलं. तसंच AI की AI म्हणजे हजारो पुस्तकं, पण ते असे पुस्तक आहेत की तुम्ही बोललेत तर तुम्हाला उत्तर मिळेल चांगलं, वर्सेस एक जण आहे की जो वापरतच नाहीये. आता 100 जण आहेत की जे ChatGPTला वापरतायत, त्याच्याकडून उत्तर काढून घेत आहेत, आणि दुसरे 100 जण आहेत की जे त्याला काहीच नाही वापरत आहे आणि जेवढं त्यांनी बघितलंय तेवढंच ठेवलं. तर नॅचरली यांचं अंडरस्टँडिंग, यांचं माइंडसेट, यांची प्रोग्रेस जास्त होणार. त्यामुळे हे प्रॉब्ली थोडेसे पुढे जातील किंवा इथेच राहतील, पण हे जे वापरणारे आहेत ते जरा जास्त पुढे जातील. कारण तो वर्ग जो आहे तो AIला ॲज अ इंटेलिजंट असिस्टंट म्हणून वापरतायत. दुसरं उदाहरण सपोज मी एक रिलेट करून बघतो की एखादी कंपनी आहे, छोटी कंपनी म्हणून पण स्मॉल अँड मिडियम, की जिकडे एक CEO आहे आणि त्याच्याकडे लेट्स से 10 एम्प्लॉईज आहेत, पण तुम्ही त्या 10 एम्प्लॉईजला कामच नाही दिलंय काही, ठीक आहे, किंवा छोटंसं काम दिलंय, त्यांचं होतंय आणि तुम्हाला माहित नाही काय होतंय वगैरे, वर्सेस दुसरा व्यक्ती आहे, तेच 10 एम्प्लॉईज आहेत आणि काम करून घेतोय तो त्यांच्याकडून, रोज प्रॉपर करतोय, फीडबॅक पण होतोय आणि ते पण समजून घेतात की काय रिक्वायरमेंट आहे कंपनीची, त्याच्या पद्धतीने करतायत.
नॅचरली ही कंपनी जास्त पुढे जाईल, ते लोक पण पुढे जातील, हे होईल. इथे ते लोक पण त्याच ठिकाणी राहणार आहेत आणि कंपनी पण त्याच ठिकाणी राहणार आहे. बरोबर. आता हे लोकच, तुम्ही समजा की एआय आहे एका पद्धतीने, की एआय तुमचे एम्प्लॉईजच आहे 10, आणि जी व्यक्ती एआय ला 10 वेगळ्या चॅट्स मधून किंवा एजंटिक एआय वापरून काम करून घेते, ती ऍक्च्युली एका पद्धतीने 10 एआय ला एम्प्लॉय म्हणून ट्रीट करते. वर्सेस जो व्यक्ती एआय वापरत नाहीये त्याच्याकडे 0 एम्प्लॉईज आहेत, स्वतः सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि आता इथे अजून एक गोष्ट इन्व्हॉल्व्ह होते. जी व्यक्ती 10 एआय ला वापरून 10 एम्प्लॉईज प्रमाणे काम काढून घेते, ती खूप पुढे जाणार आहे, ती 100 पट पुढे जाईल. वर्सेस जी व्यक्ती अजिबातच वापरत नाही, की एकदम बेसिक लेवलला वापरते, ती थोडीशी वरती जाईल. सो आता जर ते दोघं या लेवलला आहे तर हा या लेवलला जाईल आणि हा थोडासाच पुढे जाईल. सो गॅप जो आहे तो गॅप वाढतोय आणि वाढणार आहे. बरोबर. आणि एआय एका पद्धतीने ऍक्सिलरेटर पण आहे, ऍक्सिलरेट करतोय, म्हणजे गोष्टींमधलं अंतर वाढवतोय किंवा स्पीड वाढवतोय, आणि जसा स्पीड वाढवतोय तसं अंतरही वाढतंय. म्हणून एका लेवलला सगळं जग जरी पुढे जातंय तरी सुद्धा गॅप पण वाढत जाते. जे लोक इफेक्टिव्हली यूज करतायत स्लॅश पेड टूल्स आहेत ते जास्तच डेप्थ मध्ये वापरतायत, ते टू फास्ट किंवा टू मच टू मेनी थिंग्स दे कॅन डू ऍट वन्स. इनफॅक्ट मला असं वाटतं या पॉइंटला की 6 महिन्यांमध्ये मी जेवढा कोड लिहायचो तो एका दिवसात होतोय. अच्छा. लिटरली एका दिवसामध्ये. अँड दॅट समथिंग विच इज व्हेरी ब्युटिफुल ऍज वेल टू सी. कारण माझा थॉट लवकर पुढे जातोय. आधी मला 6 महिने झाल्यावर मग मी पुढचा विचार करेल. आता ते माझं एका दिवसावर येत आहे तर मला पटकन ब्रेन पुढे जाऊन पुढच्या गोष्टींकडे जातोय. एका वेळी मल्टिपल गोष्टी करू शकतोय. बरोबर. सो दिस इज अ व्हेरी प्रोडक्टिव्ह यूज ऑफ एआय. बरोबर. तर जो तुझा आधीचा प्रश्न होता की लोक हुशार होतील का, तर या अँगलने हुशार होतील ऍक्च्युली. बरोबर. पण मग याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट पण येऊ शकते ना. म्हणजे जर आता ते तुम्ही सांगितलं की कंपन्यांमध्ये यूज केला, पण मग आता एखादा जो कंपनीचा मालक आहे तर तो एजंटिक एआय वापरून कोणत्या लोकांना न ठेवता तो स्वतः एकटाच काम करून त्या एजंटिक एआय कडून काम करून घेऊ शकतो. मग त्याच्याबद्दल काय होऊ शकतं? सो हा थोडासा म्हणजे आपण याच्यावर थोडं बोलू, थोडा अनपॅक करावा लागेल कारण हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑफकोर्स की एजंटिक एआय, जनरेटिव्ह एआय वापरून कंपन्या कमी लोकांमध्ये जास्त काम करून घेऊ शकतात म्हणून, आणि कंपन्यांना त्यांची फिक्स्ड कॉस्ट जातेच आहे मंथ टू मंथ, इयर टू इयर. एखाद्या कंपनीमध्ये 1 लाख लोक आहेत, त्यांना कळतंय की 1 लाख लोकांची गरज नाहीये, 10,000 मध्ये होऊ शकतं. बरोबर. सो तो एक फरक आहेच. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी इफिशियंट. आपण घर चालवताना पण बघतो की कमी खर्चात जास्त चांगलं घर चालायला पाहिजे, कमी खर्चात जास्त आउटपुट पाहिजे. सो आपला स्वभावच असा आहे माणसाचा की कमी रिसोर्सेस मध्ये जास्त आउटपुट. कंपन्या पण तेच बघतायत, कमी रिसोर्सेस मध्ये जास्त आउटपुट, आणि नॅचरली त्यांना लक्षात येतं की कमी लोकांमध्ये होईल तर दॅट इज डेफिनेटली वन इम्पॅक्ट. आणि दुसरं, एआय एवढ्या लेवलला पोहोचलाय की तो बरेच कामं करू शकतो, तेवढी क्रेडिबिलिटी आली आहे त्याची, म्हणून ते पण प्रूव्ह झालंय. त्यामुळे देर आर डेफिनेटली अँड देर विल बी कंटिन्युअस ले ऑफ्स. ते होतच राहतील, बिकॉज कंपन्यांनी पण ज्या लेवलला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, त्यांना रेव्हेन्यूज खूप वाढत नाही आहेत बऱ्याच साऱ्या कंपन्यांचे, पण मग त्यांना त्यांची ती इन्व्हेस्टमेंट फायर करूनच रिकव्हर होणार आहे, बिकॉज दॅट्स हाऊ दे विल सेव्ह लॉट ऑफ मनी ऑर दे विल रिकव्हर देअर इन्व्हेस्टमेंट ॲटलीस्ट इन द शॉर्ट टर्म. बट देन व्हॉट इज द इम्प्लिकेशन ऑफ दिस फॉर नॉर्मल ह्युमन बिईंग, ज्यांच्याकडे जॉब आहे किंवा जे स्टुडंट्स आहेत? तर आय वुड से नवीन जॉब्स येत आहेत, नवीन जॉब्स येतील. सुरुवातीला त्याचा स्पीड कमी राहील, म्हणजे जेवढ्या गतीने जॉब्स जातील तेवढ्या गतीने वाढत नाही आहे जॉब्स, थोडासा वेळ लागेल. पण जे जॉब्स येत आहेत आणि येतील ते सगळे डिमांडिंग राहतील. डिमांडिंग इन द सेन्स डोमेन एक्सपर्टीज जास्त लागेल, डेप्थ जास्त लागेल लोकांची त्या गोष्टीमध्ये, होरायझन वाढेल. सो फॉर एक्झाम्पल, मला माहित नाही आपण हे नंतर गोष्टी घेणार आहोत नाही आहेत, पण ज्या नवीन इंडस्ट्रीज येत आहेत आता जगामध्ये, ह्युमनॉइड इंडस्ट्री एक येते कम्प्लिटली. म्हणजे इलॉन मस्क परवाच त्याच्या कॉन्फरन्समध्ये, टेराफॅब म्हणून कॉन्फरन्स झाली, ही कोटेड की देर विल बी 10 बिलियन रोबोट्स, 10 बिलियन रोबोट्स, मोर दॅन ह्युमन पॉप्युलेशन, मोर दॅन कार्स. देन देर आर स्पेक्टाकल्स कमिंग असे की ज्याच्यामध्ये स्क्रीन असेल, फोन विल बी ओव्हर टाइम रिप्लेस बाय धिस. एका साईडला आपल्याला एनर्जी खूप लागते, आणि एनर्जीसाठी नाव वी आर प्लॅनिंग इंटरनॅशनल स्पेसमध्ये पॉवर क्रिएशन. सोलर एनर्जी डायरेक्ट सूर्याच्या बाहेर सोलर पॅनल्स वरून 24/7 घ्यायची, आणि त्याच्या पलीकडे
इन दॅट कॉन्फरन्स इट सेल्फ टेराफॅबची झालेली, दे आर पुटिंग डेटा सेंटर्स इन स्पेस. बापरे. सो डेटा सेंटर्स इथे आहेत तर ते थंड वगैरे करायला असतात गोष्टी, अँड देर आर सो लॉट ऑफ अदर थिंग्स, क्लायमॅटिक गोष्टी असतात, ते डायरेक्ट स्पेसमध्ये करतात. अँड देन इफ यू लुक ॲट ऑल ऑफ दिस थिंग्स, इट्स अ रेनेसॉ पिरियड. म्हणजे एका पद्धतीने जसं रेनेसॉला आपण मराठीत काय म्हणतो, पुनरुत्थान. जसं 16व्या शतकामध्ये पुनरुत्थान आपण म्हणतो, गॅलिलिओ, लिओनार्डो दा विंची, म्हणजे आर्ट आणि सायन्स दोघांना कलाटणी मिळाली. तशा एजमध्ये आपण आहोत की जिथे AI एक इव्हॉल्व्ह होतंय आणि हे नवीन सगळं टेक्नॉलॉजी सायन्सचं युग वाढतंय. एका साईडला ऑटोनॉमस कार्स ऑलरेडी अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को आणि ऑस्टिन सारख्या शहरांमध्ये टेस्लाच्या गोष्टी आहेतच ऑटोमेटेड, पण देर आर रोबो टॅक्सीज की तुम्ही उबर सारखी गोष्ट बुक करतात आणि आतमध्ये कोणीच नसतं. तर इफ यू लुक at ऑल ऑफ दिस की इंटरनॅशनल पॉवर जनरेशन इन स्पेस, डेटा सेंटर्स इन स्पेस, चष्मे बिंग रिप्लेस्ड विथ द स्क्रीन, आणि ओव्हरऑल AI, ह्युमनॉइड्स आपल्याबरोबर प्रत्येक घरामध्ये वगैरे वगैरे, यू कॅन सी दॅट लॉट ऑफ थिंग्स विल बी क्रिएटेड. आणि या सगळ्यासाठी तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर्स झाले, प्रोडक्शन झाले, सिव्हिल इंजिनियर्स झाले, या सगळ्यांना एका वेगळ्या लेवलला त्यांचं एक्सपर्टीज न्यावं लागेल. कारण प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, युटिलिटी सगळंच वाढेल. सो नॉर्मल मशीन हँडल करणाऱ्या व्यक्तीला ह्युमनॉइडचं मेंटेनन्स जमायला पाहिजे. सो इन दॅट सेन्स जॉब्स विल बी डिमांडिंग. किंवा प्रोग्रामर्सला दे विल बी गोइंग टू द AGI, विच इज आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, की आत्ताच्या AI ला नेक्स्ट लेवलच्या इंटेलिजन्स मध्ये कसं न्यायचं. इट्स अ बिग क्वेश्चन. म्हणजे आत्ताचा AI इज अ व्हेरी स्मॉल बेबी इन द एंटायर एज ऑफ AI. तर जो फक्त काही दिवसांचा आहे तो मुलगा असं आपण समजू आत्ताचा AI, पण त्याला एकदम चांगल्या लेवलपर्यंत न्यायला अजून खूप डेप्थची गरज आहे. सो देन कम्प्युटर इंजिनियर्स विल हॅव टू गो व्हेरी मच इन डेप्थ ऑफ हाऊ AI इज बिल्ट. मॅथमॅटिक्स आणि प्रोग्रामिंग दोन्ही गोष्टींचा त्यांना संगम घालून करावा लागेल. सो ऑल दीज जॉब्स विल बी व्हेरी हाय पेइंग, बट दे विल रिक्वायर लॉट ऑफ एक्सपर्टीज, लॉट ऑफ स्टडी. आणि ते करायची ज्यांची तयारी आहे आणि करतील, दे विल बी बिल्डिंग दिस न्यू वर्ल्ड. बरोबर. आणि नॅचरली आता इव्हॉल्युशनच्या स्टेजमध्ये आपण एक टप्पा पार करतोय. खूप साऱ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, त्यामुळे जे बेसिक लेवलचे आहेत त्याची खरंच गरज नाही पडणार. म्हणजे जिथे आम्ही 20 जणांचं काम करायचो प्रोग्रामर्सचं, तिथे आता आमच्याकडे एकच फुल टाइम डेव्हलपर आहे. आणि आता AI लाच आम्ही 24 तास कामाला लावून प्रोग्रामिंगच्या गोष्टी करून घ्यायच्या मार्गावर आहोत. त्याच्यामुळे मला स्वतःलाच प्रोग्रामर्सची गरज तेवढी नाहीये. आय कॅन सी दॅट सेम थिंग हॅपनिंग विथ द डिजिटल मार्केटिंग कंपनीज, की जिथे एक क्लायंट्स मॅनेज करायला, सपोज 20 क्लायंट्स मॅनेज करायला तुम्हाला 10-5 लोक लागायचे, आता तुम्हाला 2च लागणार. एक ग्राफिक आर्टिस्ट की जो AI कडून चांगलं करून घेईल, आणि एक स्ट्रॅटेजी वाला की जो चांगली स्ट्रॅटेजी करून घेईल, आणि तुम्ही ऑटोमेट करतायत पोस्टिंगला. सो प्रत्येक ठिकाणी तो येतोय. सो आणि इनस्पाइट ऑफ ऑल ऑफ दिस नेक्स्ट फ्यू इयर्स विल बी केओटिक. म्हणजे इट्स अ हार्ड फॅक्ट की गोष्टी बदलतायत, कंपन्या फिगर आउट करतायत की कमी कॉस्ट कशी ठेवायची, पुढे कसं न्यायचं ह्युमॅनिटीला, आणि सगळंच आहे. त्यामुळे एक जनरल सेन्स असा होता की कॉस्ट आपल्या कमी ठेवायच्या, आपलं एक्सपर्टीज वाढवून पॅरलल रेव्हेन्यू सोर्सेस बिल्ड करायचे. दॅट इज वन बेनिफिट दॅट AI गिव्स. म्हणजे युअर क्वेश्चन वॉज अबाउट जॉब्स, बट देन हाऊ डू यू सर्व्हाइव्ह इज AI allows you to do multiple things. त्यामुळे आता या पॉइंटला तुम्ही 2-3 जॉब्स करू शकतात, किंवा एक फुल टाइम जॉब देतात आणि तुम्ही साईड गिग चालू ठेवतात, एजन्सी चालू करू शकतात, स्टार्टअप करू शकतात, आणि ते बिल्ड करायला खूप वेळ नाही लागत. इंस्टाग्रामवरून कॉन्टेंट क्रिएटर इकॉनॉमी आहे, सो यू कॅन क्रिएट कॉन्टेंट अँड हॅव सम फॉलोइंग. सो ऍटलिस्ट जरी तिथे काही पण झालं जॉबच्या सेक्शनला, तरी मी माझं काहीतरी सेपरेट चालू ठेवतो. असं करून तुम्ही त्याला थोडंसं बॅलन्स ऑफ करू शकता. फायनली इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मी अगेन्स्ट यू. अनफॉर्च्युनेटली दॅट इज द वर्ल्ड वी लिव्ह इन. त्यामुळे करंटली ॲटलिस्ट इन नेक्स्ट 1 to 2 years दिस इज वॉट आय सी. पॅरलली काहीतरी चालू ठेवायचं, आपलं एक्सपेन्सेस कमी ठेवायचे, आणि आपल्या फील्डमध्ये खूप डेप्थमध्ये जायचं. दिस इज वॉट आय वुड सजेस्ट इन दिस एंटायर थिंग. तेच. आणि जी नवीन पिढी येईल, तर मला तरी असं वाटतं की ते आई बाबा म्हणायच्या ऐवजी अलेक्सा, सिरी किंवा AI असंच बोलतील. असं होऊ शकतं, म्हणजे काही सांगता नाही. आणि एक असं तसंही होऊ शकतं. यू नेव्हर नो, म्हणजे काही होऊ शकतं ॲक्च्युली. आणि एक आता तुम्ही तो ट्रेंड सांगितला पुढचा, म्हणजे फ्युचर खूप केओटिक असेल, म्हणजे आणि
ते इलॉन मस्कच्या याचं उदाहरण दिलं, तर मग असे काही अजून अपकमिंग ट्रेंड्स आहे का किंवा प्रेझेंट ट्रेंड्स काय AI मधले? राईट. सो जे आता द करंट हॉटेस्ट थिंग इन AI इज ओपन क्लॉ. ओके. ओपन क्लॉ, त्याचं आधीचं नाव क्लॉड बॉट होतं, CLAWD, क्लॉ, आणि क्लॉ म्हणजे नख, आणि तसं क्लॉ किंवा क्लॉ म्हणजे लॉबस्टर टाईप, पण त्यांचा सिम्बॉल लॉबस्टरचा आहे. ओके. सो क्लॉड बॉट म्हणून होतं. इट्स अन एजंटिक सिस्टम. म्हणजे इट इज एका साईडने तुम्ही व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्लॅक, डिस्कॉर्ड, ईमेल सगळं कनेक्ट करतात. तुम्ही व्हॉट्सॲप थ्रू बोलतात. मध्ये मल्टिपल AI आहेत, ChatGPT, क्लॉड, ग्रॉक, सगळेच AI आहेत. आणि एका साईडला तुम्ही त्याला वेगवेगळ्या स्किल्स देऊन ठेवल्यात की तू मार्केटिंगवाला एक्सपर्ट आहे, तू ऑपरेशन्सवाला आहे, तू कोडिंगमध्ये. आता व्हॉट हॅपन्स ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ दिस, की तुम्ही व्हॉट्सॲपवर बोलतायत की मला मार्केटिंग प्लॅन लिहून दे, आणि मग तो जो चांगला आहे लिहिणारा त्याच्याकडे जातील, क्लॉड किंवा ChatGPT जो असेल तो AI सिलेक्ट होईल. आणि आधीच सगळे कन्फिगर करून ठेवलेले असतात की मार्केटिंगवाल्याचा काय प्रॉम्प्ट आहे, त्याचा काय आहे. सो तो ऑटोमॅटिकली एका चांगल्या प्रॉम्प्ट सगळं तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड आन्सर देतो. आणि मग तुम्ही जसं जसं चॅट करत जातात त्या व्हॉट्सॲपमधून किंवा टेलिग्राममधून, तर तसं त्याला बिझनेसची अंडरस्टँडिंग चांगली येत जाते. आता कसं ChatGPT मध्ये सगळं सेपरेट आहे, त्याला कळत नाही. प्रोजेक्ट फीचर जरी वापरलं तरी ते प्रोजेक्ट पुरतच लिमिटेड आहे, तुमच्या लाईफ विषयी नाही माहिती. इथे काय होतं, जेव्हा तुम्ही व्हॉट्सॲपशी नॉर्मल गप्पा मारतात, इट अंडरस्टँड्स लॉट ऑफ थिंग्स अबाउट युअर बिझनेस, युअर कॉन्टेक्स्ट, आणि मग तिथून तो सगळ्याच गोष्टी करतो. मग तुम्ही जर विचाराल की लिंक्डइनवर मला या 100 लोकांना तू शोध 100 लोक आणि या 100 लोकांना कोल्ड ईमेल पाठव, तर तो ऍक्च्युअली 100 लोक शोधेल, मग त्यांचे ईमेल आय डीज शोधेल तो वेगळ्या गुगलवर सर्च करून, मग प्रत्येकाशी रिलेटेड तो टेलर्ड कॉपी लिहेल ईमेल, प्रत्येकाचा गरजे याच्याप्रमाणे बॅकग्राऊंड प्रमाणे वेगळा ईमेल लिहेल, आणि तो सेंडही करून देईल, आणि व्हॉट्सअपला तुम्हाला सांगेल पाठवलं ईमेल, 100 लोकांना पाठवलं. आणि याच्या पुढे त्या सिस्टममध्ये तुम्ही त्याला रिपीट टास्क देऊ शकतात की रात्री 2 वाजता रोज हे काम कर. सो तो रोज रात्री 2 वाजता या 100 लोकांना ईमेल पाठवेल, वेगळ्या 100 लोकांना. मग काही लोकांनी त्याच्यावर कम्प्लिटली कंपन्या बनवल्यात. सो व्हॉट हॅपन्ड, दिस सिस्टम वॉज बिल्ड बाय वन पर्सन, पीटर नाव आहे त्याचं. ही बिल्ट इट विदाउट रायटिंग अ सिंगल लाईन ऑफ कोड. त्याने कम्प्लिटली क्लॉड कोडची सिस्टम वापरून प्रॉम्प्ट करत करत नॉनस्टॉप करत करत 3 महिन्यात ती सिस्टम बनवली. ती एवढी पॉप्युलर झाली की गिटहबवर नंबर 1 रेपॉझिटरी आता, लिनक्सपेक्षा जास्त स्टार्स, लिनक्सपेक्षा जास्त फोर्क्स आहेत. आणि इव्हेंच्युअली त्याला सॅम अल्टमन ओपन एआयने अक्वायर केलं, हायर केलं त्या माणसाला. आणि आताच्या GTC म्हणून जी एनव्हिडियाची कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये पण त्यांनी ती एजंटिक सिस्टमचं कॉर्पोरेटसाठी एक नवीन एजंटिक सिस्टम आणतायत. तर पीपल हॅव क्रिएटेड एंटायर कंपनीज ऑन इट. आणि आता नवीन ट्रेंड चालू होतोय, अजून तो ट्रेंड झाला नाहीये, पण लवकरच तो दिसेल की तो ट्रेंड होईल, विच इज कॉल्ड झिरो ह्युमन कंपनी. सो लिटरली देयर इज झिरो ह्युमन. तुम्ही वन टाइम कन्फिगर करतात सिस्टम, 2 तास 3 तास लागतील. तुम्ही एआयला तुम्ही ॲज अ बोर्ड ऑफ डिरेक्टर सांगाल, त्याला गाईडलाईन्स द्या थोडेसे, आणि नंतर AI स्वतः CEO म्हणून अपॉइंट होतो. मग तो AI CEO वाला मल्टिपल CXOs राहतात, चीफ मार्केटिंग ऑफिसर, चीफ डिजिटल ऑफिसर, कॉन्टेंट क्रिएटर वगैरे, आणि मग त्यांचे सब एजंट्स राहतात की जे लेग वर्क करायला असतील. मग आता तुम्ही ऑलरेडी बिझनेसची दिशा त्याला सांगितली आहे. आपण इथे उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचं इंस्टाग्राम पेजचं, लेट्स से दॅट इज माय बिझनेस. तर तुम्ही त्या व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही त्याला सांगाल की मला असा बिझनेस करायचा आहे वगैरे वगैरे. आता तो जो CEO आला तो ठरवेल की अच्छा या बिझनेसला काय काय लागतंय. मग तो आधी ठरवेल की अच्छा याला कॉन्टेंट लिहावा लागेल 30 दिवसांचा. तो त्याच्या कॉन्टेंट क्रिएटरला किंवा चीफ डिजिटल ऑफिसरला आधी देईल. मग चीफ डिजिटल ऑफिसरला देईल की तू कॉन्टेंट लिही. सायमल्टेनियस तो म्हणेल की मला वेबसाईट लागेल, तो याच्या चीफ ऑपरेशन्स ऑफिसरला वेबसाईट करायला देईल. चीफ डिजिटलवाल्याला कडे एवढंच आलंय आता की 30 कॉन्टेंट लिहायचे आहेत. ठीक आहे, पण मग आता तो ठरवेल की अरे मला सगळ्याच ठिकाणी जायचं आहे. मग तो 30 वेगळे कॉन्टेंट फक्त इंस्टाग्रामसाठी नाही, तो लिंक्डइनला पण थोडेसे लिहेल, तो दुसऱ्यासाठी लिहेल. सो तो त्याच्या सब एजंट्सला देईल. एक एजंट इंस्टाग्रामचा कॉन्टेंट लिहेल, दुसरा एजंट लिंक्डइनसाठी लिहेल, तिसरा एजंट वेगळ्यासाठी. आता त्याला कळते इंस्टाग्रामवर इमेज पाहिजे, तो इमेजचा पण प्रॉम्प्ट लिहेल आणि एका वेगळ्या एजंटकडे जाईल जो इमेज एक्सपर्ट आहे. तो त्याच्याकडून 30च्या 30 इमेज तयार करून घेईल आणि परत त्याच्याकडे येतील. ठीक आहे. आणि मग आता तो म्हणेल की ठीक आहे हे आलंय, आता CXO रोज 12 वाजता चेक करतोय की काय प्रोसेस आहे. आता त्याला कळतंय की 30 बनवून झालेत, इथे वेबसाईट लॉन्च झाली. मी 2च उदाहरण घेतो, असं मल्टिपल आहेत. मग हा रोज जातो. आता हा रोज 2 वाजता चेक करतो, जो कॉन्टेंट तयार झालाय तो शेड्यूल कर. तो तिसऱ्या याकडे जातो आणि मग तो शेड्युलिंग लावतो. तो लिंक्डइनचं वेगळं शेड्युलिंग लावेल, इंस्टाग्रामचं वेगळं शेड्युलिंग लावेल.
आता चौथा आहे, तर दिसले की वेबसाईट झाली आहे, मग तो वेबसाईट होस्ट करून टाकेल. अरे वा. मग रोज 2 वाजता तो बघतो की काय काय आपल्या एजंट्सने तयार केलेलं आहे आणि मग ते काय काय लॉन्च करायचं आहे, काय काय लाईव्ह करायचं आहे, काय कुठे अपडेट करायचं आहे, ते सगळं तो करून घेईल. अरे बापरे. ओके. आणि मग तो असं पण ठरवतो नंतर की वीकली तो रिव्ह्यू करेल की आपले बिझनेस ऑपरेशन्स मॉडिफाय करायची गरज आहे का. मग तो ते पण त्याचं ऑप्टिमायझेशन करेल की एखाद्याचा प्रॉम्प्ट चांगला नसेल, इमेज चांगली नसेल, तर तो त्याला इम्प्रूव्ह करून घेईल. सो इट्स काइंड ऑफ स्वतःला इम्प्रूव्ह करणाऱ्या सिस्टम्स आहेत. आणि काही लोकांनी ते तयार केलं आता झिरो ह्युमन कंपनी. अँड देर इज वन बिग आय थिंक एक्झाम्पल की ज्या व्यक्तीने इज कॉल्ड पोल्सिया, POLSIA. तर ही हॅज क्रिएटेड अ सिस्टम की जिथे अशा झिरो ह्युमन कंपन्या लोक करू शकतात विथ अ सर्टन अमाऊंट. तर साधारण 1,500 लोकांनी त्याचा वापर करून बनवल्यात कंपन्या. आणि कलेक्टिव्हली दिस कंपनीज आर मेकिंग अबाउट $5 million अॅन्युअली. कम्प्लिटली एआयने केलं. म्हणजे एका व्यक्तीने एवढाच प्रॉम्प्ट टाकला की मला एआयने केलेल्या गेम्सची कंपनी टाकायची आहे, एवढंच लिहिलं. आता एआयने सगळंच ठरवलं की मग कंपनीमध्ये काय पाहिजे, गेम्स कसे करायचे वगैरे. मग इव्हेंच्युअली ते रोज एक गेम लॉन्च करतात. मग तो एआय रोज एक गेम लॉन्च करतो HTML5 मध्ये आणि तो लोकांना खेळायला लावतो. आणि इनफॅक्ट ते तिथे थांबत नाही, त्यांचा एक वेगळा एआय ऍड्स मॅनेज करतो. सो ते ऍडसाठी UGC जे म्हणतो आपण की मी फोटो हातात घेतला आणि मी स्वतःच दाखवतोय वापर करतोय, असं एआयने केलेलं की जिथे ह्युमन दिसतोय पण ह्युमन नाहीये, ऍडव्हर्टाईज तयार करतो. म्हणजे सोरा किंवा दुसऱ्या API, आता सोरा बंद झालं, बट वेगवेगळ्या APIs कडून व्हिडिओज तयार करतो ऍडसाठीचे. ते ऍड्स मेटावर लॉन्च करतो आणि मग मेटावरच्या ऍड्सचा रोज फीडबॅक घेतो की किती क्लिक्स मिळत आहेत, किती पेमेंट लागतंय वगैरे. आणि तो ऑप्टिमाइज करतो ऍड ऑप्टिमायझेशन आणि ऍड्स अपडेट करतो ऑन द फ्लाय. अरे बापरे. आणि सो दॅट कम्प्लीट स्टॅक मिळतो तुम्हाला. डेव्हलपमेंट पण झाली, कॉन्टेंट क्रिएशन पण झालं, ऍड्स प्लेसिंग पण झाली. आणि मग ते स्ट्राईपला इंटिग्रेटर असतं, तर स्ट्राईपवर पेमेंट तुमचं रिसीव्ह होत राहतं, इकडनं ऍड्स चालू राहतात. तर असं एंड टू एंड पीपल आर क्रिएटिंग. आणि इव्हेंच्युअली लॉट ऑफ पीपल विल हॅव. आणि हे कोणत्या कंट्रीमध्ये दादा? तो व्यक्ती मला माहित नाही कुठला आहे, पण लोक सगळ्याच ठिकाणचे. म्हणजे ते चालूच. आणि ते दॅट ओपन क्लॉची सिस्टम आहे ती थोडीशी कॉम्प्लेक्स आहे सेटअप करायला, थोडासा वेळ लागतो, थोडासा इट हॅज सम लर्निंग कर्व, पण इव्हेंच्युअली त्या गोष्टी खूप सोप्या होतील. आणि वी आर ऑल्सो बिल्डिंग झिरो ह्युमन कंपनीज ॲट अवर एंड, कम्प्लिटली विथ द झिरो ह्युमन इन्व्हॉल्वमेंट कशा करता येतील गोष्टी एंटायरली. आणि हे चायनामध्ये पण एक झालंय वाटतं. मे बी तिथे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच चालू आहे, तिथे रोबो बेस्ड आहे आणि तिथे लाईट्स वगैरे काही नसतं असं. राईट, आय थिंक दॅट वॉज MI कंपनी, आय थिंक. मी ते वाचलं. इट्स म्हणजे they have taken it to a different level and taken it to a different level. ते काय करतायत की त्यांच्या फॅक्टरीज झिरो ह्युमन्स वर चालवायचा प्रयत्न करतायत. सो फॅक्टरीज मध्ये रोबोट्स असतील. आता ते रोबोटिक आर्म्स आहेत, इव्हेंच्युअली ह्युमनॉइड्स किंवा वेगवेगळ्या टाईपचे रोबोट्स की जे इन्फ्रारेड सेन्सर्सवर किंवा वेगळ्या सेन्सर्सवर काम करतील, म्हणून तुम्हाला लाईटची गरज नाही पडणार, तो वेगळ्या पद्धतीने सेन्स करेल. इट्स व्हेरी कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक टू द फॅक्टरी की कोणत्या टाईपची फॅक्टरी आहे त्या पद्धतीने. बट येस, ॲज इन एनव्हिडियाच्या आत्ताच कॉन्फरन्समध्ये आणि त्यांचा तो ट्रॅक पण तो आहे की इव्हेंच्युअली दे विल बी पॉवरिंग रोबोट ड्रिव्हन फॅक्टरीज. फॅक्टरीज कम्प्लिटली रोबोट आणि AI चालवतोय अशा लेवलला गोष्टी जात आहेत. त्यामुळे एकदम बेस लेवल वर्कर्स सुद्धा गोष्टी धोक्यातच आहेत. पण मग बेस लेवल वर्कर्स शुड बी एबल टू मॅनेज दोज रोबोट्स. त्या लेवलला त्यांना एलिव्हेट करणं गरजेचं आहे. म्हणजे जस्ट टू लूप इट टू द जॉब वाला पार्ट, या लोकांना तसं त्या लेवल पर्यंत येणं गरजेचं आहे. बट येस, बरोबर. म्हणजे पण मग तो चायनाचं जे उदाहरण घेतलं आपण, मग ते आणि आता तुम्ही जे सांगितलं ह्युमनलेस कंपनीज, तर ते ओपन क्लॉज आहे, याचा आणि त्याचा काही हे डायरेक्ट संबंध नाही. माइंडसेट इज सिमिलर इन अ वे. माइंडसेट थोडा सिमिलर आहे. पण या झिरो ह्युमन कंपन्या प्युअरली डिजिटल कंपन्या ज्या इंटरनेटवर चालतील. दे आर लाईक फिजिकल इंडस्ट्रीज की जे रोबोट्स थ्रू चालवतात. दोघांचं थॉट हाच आहे की विथ द लिस्ट ह्युमन इंटरव्हेन्शन कम्प्लिटली ऑटोमेट कशा करता येतील गोष्टी, असं तो थॉट आहे. अँड दॅट टेक्स यू टू द आउटर स्पेस फ्रंटियर. कारण जेव्हा तुमचं ह्युमन एनर्जी इथून फ्री होते तेव्हा तुम्ही आउटर स्पेसच्या अँगलने विचार करतात. So I think the human civilization is poised for that outer space now to some extent. म्हणजे एकदम व्हेरी बेबी स्टेप्स असतात या पॉइंटला की जिथे
आफ्टर सॉल्विंग लॉट ऑफ ॲटलिस्ट टेक्नॉलॉजी मधले रिव्होल्युशन्स केल्यानंतर इट्स व्हॉट इज द नेक्स्ट फ्रंटियर स्पेस. बरोबर तेच. आणि AI इतका वास्ट विषय, म्हणजे आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. मला ऍक्च्युली एक जस्ट पॉइंट विथ द झिरो ह्युमन कंपनी अँड एव्हरीथिंग, वन पॉइंट दॅट द रिव्हिलेशन आय हॅड अ फ्यू वीक्स बॅक. वन ऑफ द ट्रू आउटकम ऑफ AI फॉर मी इन डे टू डे लेवल की थॉट आणि ऍक्शन यामधला टाइम तो कमी करतोय. थॉट आणि ऍक्शन. ओके. थॉट विचार. सो बऱ्याचदा आपल्या डोक्यामध्ये विचार येतात आणि मग आपण म्हणतो ठीक आहे याच्यावर काम करू, आणि जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत डोक्यात तो विचार टिकटॉक चालू राहतो आणि केल्यानंतर मग नवीन गोष्टी चालू होतात. पण आता AI मुळे काय होतंय की तुम्ही विचाराला तुम्ही AI ला सांगू शकतात आणि काहीतरी कृतीमध्ये लगेच येऊ शकता. सो युअर ब्रेन बिकम्स फ्री ऑफ दॅट थॉट. काहीतरी आला तुम्ही AI ला कामाला लावा, AI त्या गोष्टींना पुढे नेईल. मग भले इट कुड बी अबाउट कॉन्टेंट क्रिएशन, it could be about planning something, it could be about channelizing it in some way. आणि मग त्या निमित्ताने तुमचे ते विचार कमीत कमी डॉक्युमेंट पण होऊन जातात, कारण तुम्ही लिहिलाय प्रॉम्प्ट, निम्म्या गोष्टी तिकडे क्लिअर होत आहेत आणि AI त्याच्यावर काहीतरी ऍक्ट करतोय. तुम्ही त्याला जर एजंटिक AI ची साथ दिली तर तो गोष्टी ऍक्च्युअली ऍक्शन मध्ये आणेल. सो थॉट टू ऍक्शनचा वेळ वाचतोय ज्याच्यामध्ये जास्त कॉन्फ्लिक्ट व्हायचा. त्यामुळे आपण पटापट पुढच्या लेवलला जाऊ शकतो. सो दॅट इज आय थिंक वन ऑफ द मेजर consequence or outcome of AI on daily use. बरोबर. आणि म्हणजे एक सिस्टीम बिल्ड करून देऊ शकतो तो AI आपल्याला, असं म्हटलं तरी चालेल. आणि आपला वेळ वाचतोय त्याच्यामुळे आपलं थोडं म्हणजे बुद्धी फ्री राहते आणि आपण दुसरे कामं करू शकतो असं म्हटलं तरी चालेल. आणि पुढच्या टप्प्याला विचार करू शकतो, कारण अदरवाईज जोपर्यंत ते येत नाही कृतीमध्ये मी पुढे विचार नाही करू शकत. माझा विचार इथेच राहतो की कधी होईल. ते आपण मग त्याच्यात स्टक राहतो, तोपर्यंत मग पुढे नाही जात आहे. राईट. तेच AI बद्दल म्हणजे ऍक्च्युली जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. पण मग आपण म्हणजे एक AI जुगाड नावानेच एक सिरीज चालू करतोय म्हणजे, तर मग त्याच्यात आपण असून AI बद्दल परत असे जे नवीन ट्रेंड्स आहेत त्याच्याबद्दल बोलत जाऊ. आणि थँक्यू सो मच दादा, म्हणजे तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिला आणि AI बद्दल तुम्ही बरीच चांगली माहिती सांगितली. आणि असंच फ्युचरमध्ये परत आपण याविषयी परत चर्चा करूच. आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल